विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री प्रभु रामचंद्राय नमः। आई रावण धराया रघुनंदन करते झाले विवंचन सावधान अवधारा। श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथेचं अनुसंधान आहे। राजा रावणाकडे असणाऱ्या त्या ठिकाणी आयरावण मैरावण आले। राजा रावणाचं ऐकलं गेलं। प्रभू राम लक्ष्मणाला त्या ठिकाणी मारण्यासाठी आयरावण टप्पू लागले। मग असणाऱ्या त्या ठिकाणी आता कसं असणाऱ्या प्रभू रामचंद्राला आणि लक्ष्मणाला त्या ठिकाणी पकडायचं, धरायचं, कसं मारायचं याचा असणारा विचार आयरावण आणि मैरावण करू लागले। पातळ सांडोनी करीत झाले रणभूमीचे प्राप्त धरुणी न्यावया संदीपात अहोरात्र सावध। मग राजा रावणाची आज्ञा असणाऱ्या आयरावण मैरावणाने त्या ठिकाणी प्रमाण मानले गेले आणि ज्या पाताळाच्या ठिकाणी आयरावण मैरावण राहत होते त्या ठिकाणी पाताळाचं असणारं राज्य त्या ठिकाणी करत होते। असे आयरावण मैरावण त्या ठिकाणी पाताळ सोडलं आणि ज्या रणभूमीच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र लक्ष्मण वानर मंडळी युद्ध करण्यासाठी आलेले आहेत तिथं असणारे आयरावण मैरावण त्या ठिकाणी आले। दबा धरून त्या ठिकाणी बसू लागलेले असणाऱ्या त्या ठिकाणी कसं असणाऱ्या राम लक्ष्मणावर त्या ठिकाणी घाला घालायचा, कसं धरायचं, कसं बांधून पाताळाच्या ठिकाणी न्यायचं याचा असणारा शोध त्या ठिकाणी करू लागलेले आहे। एकीकडे वानरबारी दळसज्जी कपी केसरी सन्नतबद्ध धूम्रकरी निज गजरी हरिनामे। मग इकडे असणारी वानर मंडळी म्हणजे डोळ्यात तेल घालून त्या ठिकाणी रक्षण करतायत। कोण असणाऱ्या राक्षस त्या ठिकाणी युद्धाला येतोय म्हणून त्या ठिकाणी आनंदाने नाचू लागलेले आहेत। युद्ध करायचा असा आवेश त्या ठिकाणी आलेला आहे। राम नामाचा गजर त्या ठिकाणी करत आनंदाने बागडू लागलेले आहेत। हनुमान वीर निज भक्त राम भजनी सावचित्त करुणिया कुरवंडी जीवित स्वामी सराकित हरणीशी। मग हनुमंत असणारा त्या ठिकाणी निश्चिम असणारा रामभक्त आहे। सर्व असणारं तन मन त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या चरणावर अर्पण केलेला स्वामी भक्त असणारा त्या ठिकाणी हनुमंतराय आहे। अखंड रात्रंदिवस असणाऱ्या डोळ्यामध्ये तेल घालून त्या ठिकाणी संपूर्ण लक्ष असणाऱ्या प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणावर आहे। अहो रात्र त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा आणि लक्ष्मणजीचं रक्षण त्या ठिकाणी हनुमंतराया करू लागलेले आहे। राक्षस मायावी निश्चिती युद्धी पावेना उपवती दूर चोरीती अतर्क्य गती मनोनी कपीपती राखीत। मग हनुमंतरायाने विचार केला असणारी राक्षस आहे ती मायावी आहे ती कपटी आहे ती काहीही मायावी रूप त्या ठिकाणी घेऊन येतील आणि कवानक असणारा मुख्य धुरा असणारे राम लक्ष्मण आहे त्यांच्यावर घाला त्या ठिकाणी घालतील आणि बांधून त्या ठिकाणी नेतील म्हणून हनुमंतराया रात्रंदिवस राम लक्ष्मणाचं रक्षण त्या ठिकाणी करत आहेत। न मने वेळा वेळा दिवस रात्र अक्षर पळ घटिका मुहूर्त काळ वेळ अचळ राम भजनी। मग असणारे हनुमंतराया त्या ठिकाणी काळ बघत नाही, वेळ बघत नाही, त्या ठिकाणी दिवस म्हणायचं नाही, रात्र त्या ठिकाणी म्हणायचं नाही, एवढंच नाही सेकंदातले 60 भाग आहेत त्या ठिकाणी। एका सेकंदाचे 60 भाग आहेत तेवढे सुद्धा असणार त्या ठिकाणी डोळ्यात तेल घालून राम लक्ष्मणाच्या भोवती असणार त्या ठिकाणी आणि हनुमंतरायामध्ये रक्षण करू लागलेले आहे। सर्व शरीर सर्व संपत्ती अंतर्बाह्य श्रीराम भक्ती वेचली असे मारुती साक्षपस्थिती अवधारा। जी काय आपण देहावर आल्यानंतर जी काय ह्या शरीरारूपी संपत्ती आहे त्या ठिकाणी ही शरीररूपी संपत्ती जी हनुमंतांनी त्या ठिकाणी कमावलेली आहे ही सर्व असणारी संपत्ती तन मन असणाऱ्या त्या ठिकाणी सर्व इंद्रिय असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या रामनामाला त्या ठिकाणी लीन केलेले आहेत आणि सर्व इंद्रिया सहित
या असणाऱ्या संपत्तीरूपी शरीरासहित प्रभू रामचंद्राचं रक्षण अहोरात्र त्या ठिकाणी क्षणोक्षणी असणाऱ्या प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणाचं रक्षण हनुमंतराया करू लागले. एकले मन श्रीराम भक्ती लाविताची बाह्यवृत्ती सहजार पिले रघुपती इंद्रिय स्थिती श्रीराम. मग हनुमंताची बाह्य स्थिती ही तशी त्या ठिकाणी होती, अंतर्वृत्ती ही त्या ठिकाणी राममय होती. आणि बघायला गेलं तर बाह्य स्थिती ही प्रभू रामचंद्राच्या चरणावर अर्पण त्या ठिकाणी केलेली होती. सर्व असणारं त्या ठिकाणी तनानं असणाऱ्या शरीरानं जे काही कार्य त्या ठिकाणी करायचंय ते फक्त रामाचं कार्य त्या ठिकाणी करायचंय. सर्व इंद्रियांनी जे कार्य त्या ठिकाणी लावायचं इंद्रियाला ते रामाचं कार्य त्या ठिकाणी लावायचं. म्हणून सर्व अंतर्बाह्य वृत्ती असणाऱ्या हनुमंताचे प्रभू रामचंद्राच्या सेवेमध्ये त्या ठिकाणी आणि मध्ये लीन झालेली आहे. मने वचने कर्मस्थिती राखिता झाला रघुपती श्रोती अवधान द्यावे चित्ती कथा संगती सांगेन. मग त्या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहेत हनुमंतराया असणारं कायेनं वाचन असणारं त्या ठिकाणी मनानं फक्त प्रभू रामचंद्राची भक्ती प्रभू रामचंद्राचं रक्षण एवढं त्या ठिकाणी करू लागलेले आहेत. आणि ही जी असणाऱ्या कथा आहे त्या ठिकाणी श्रोते मंडळीला उद्धार करणारी आनंद देणारी आणि त्या ठिकाणी मनाच्या ठिकाणी जे असणारं द्वंद्व आहे श्रोते मंडळीच्या ते द्वंद्वाचं निरसन करणारी अशी ही कथा आहे. सावध रीतीनं म्हणजे श्रवण करा. मने कवळणी या ध्यान मोपलो न जाणे रघुनंदना संकल्प विकल्प गमना गमना रघुनंदना सरिसेची. मग त्या ठिकाणी असणाऱ्या हनुमंतरायांनी काय विचार केला. जे काय आपलं असणारं ध्येय आहे अंतर्वृत्तीचं जे काय असणारं मन आहे त्या ठिकाणी हे बाह्य वृत्ती आणि अंतर्वृत्ती फक्त आणि प्रभू रामचंद्राचं असणारं सेवा त्या ठिकाणी करायची. कायेनं वाचेनं मनानं असणाऱ्या प्रभू रामचंद्राचं असणारं त्या ठिकाणी सेवा करायची आहे. प्रभू रामचंद्राचं रक्षण त्या ठिकाणी करायचंय. हाच ध्यास मनाच्या ठिकाणी घेतला आणि अहोरात्र नव क्षणोक्षणी प्रभू रामचंद्राला न विसंबता मनामध्ये कसलेही संकल्प विकल्प त्या ठिकाणी न येऊ देता फक्त आणि फक्त राम लक्ष्मणाचं रक्षण करणं हेच मुख्य ध्येय हनुमंताच्या अंगी त्या ठिकाणी बांधलं गेलं. बुद्धी निश्चय जाण सावधान रघुनंदन राखिते झाले अनुदिन क्षणे क्षण अनावी संभे. मग बुद्धीमध्ये ही असणारं त्या ठिकाणी कसं आहे बुद्धी ही क्षणोक्षणाला त्या ठिकाणी पालटत असते आपली. ह्या क्षणात असणाऱ्या प्रभू रामचंद्राचं चिंतन करण्याचा विचार बुद्धीच्या ठिकाणी आला तर कवा दुसऱ्या क्षणी असणारी बुद्धीच्या ठिकाणी तिसऱ्या घटकेकडे जाईल याचा नेम त्या ठिकाणी लागत नाही. पण हनुमंतरायाची असणारी बुद्धी कशी आहे फक्त आणि फक्त प्रभू रामचंद्राचं रक्षण आहे. प्रभू रामचंद्राचा गुणनवाद आहे. प्रभू रामचंद्राचं चरित्र आहे. तिकडं फक्त असणारी बुद्धी लीन त्या ठिकाणी झालेली आहे. म्हणून सर्व बुद्धी असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या रक्षणामध्ये आणि त्या ठिकाणी लावली गेली. चित्त चिंतन समवेत धरणी राहिले रघुनाथ अहर्निशी राम राखित सावचित्त सर्वदा. मग त्या ठिकाणी असणारं जे चित्त आहे त्या चित्ताच्या ठिकाणी असणारी त्या ठिकाणी चिंता न येऊ देता फक्त भगवंताचं चिंतन त्या ठिकाणी धारण केलेलं आहे. फक्त राम 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 ह्याच असणारं चिंतन आहे. आणि ज्या चित्ताच्या ठिकाणी भगवंताचं चिंतन लागतं तिथं इतर गोष्टीची चिंता थरक्याला सुद्धा त्या ठिकाणी थांबत नाही. म्हणून हनुमंतानी चित्त हे असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या चिंतनामध्ये विलीन केलं गेलं. आणि अहोरात्र दिवस म्हणायचं नाही रात्र त्या ठिकाणी म्हणायचं नाही घटका म्हणायचं नाही सेकंद त्या ठिकाणी म्हणायचं नाही. सारखं असणारं त्या ठिकाणी चित्त प्रभू रामचंद्राच्या चरणावर त्या ठिकाणी लीन केलेलं आहे. निजाभिमानी कपिपती राम वस्मिती निजवृत्ती धरणी राहिला रघुपती अहोराती सावध. मग हनुमंताला आपल्याला असणारा अभिमान कशाचा आहे त्या ठिकाणी मी एवढा श्रेष्ठ असणारा वक्ता आहे त्या ठिकाणी मी एवढा असणारा श्रोता आहे
केलं याचा अभिमान आपल्याला त्या ठिकाणी चालला जातो. मी सुंदर असणारा त्या ठिकाणी प्रवचन करतोय, मी सुंदर असणारी कथा त्या ठिकाणी सांगतोय याचा अभिमान आपल्याला त्या ठिकाणी लागतोय. पण हनुमंताच्या अंगी जो असणारा त्या ठिकाणी अभिमान आहे, हा अभिमान प्रभू रामचंद्राच्या चरणावर त्या ठिकाणी लीन केलेला आहे. कसलाच अभिमान त्या ठिकाणी शिल्लक जवळ ठेवलेला नाही. तो असणारा अभिमान त्या ठिकाणी मान आणि अभिमान हा भगवंताच्या चरणावर लीन केला की इतर काही त्या ठिकाणी सुचत नाही. फक्त मुखामध्ये भगवंताचं असणारं स्मरण आहे, असणाऱ्या चित्तामध्ये भगवंताचं असणारं ध्यान आहे त्या ठिकाणी, आणि शरीरही भगवंताच्या कार्यामध्ये अर्पण त्या ठिकाणी केलेलं आहे. असा असणारा हनुमंतराया अखंड राम सेवेमध्ये त्या ठिकाणी तत्पर झालेला आहे, रक्षण त्या ठिकाणी करू लागलेला आहे. अंतकरण व्यापक पाही राम राखे सर्वांठाई, बालाग्र मात्र सवडी नाही राखण पाही हनुमंता. मग त्या ठिकाणी असणारं अंतर्वृत्तीच त्या ठिकाणी राममय केलेली आहे. सर्व अंतर्वृत्ती असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या आणि लक्ष्मणाच्या रक्षणावर त्या ठिकाणी लीन केलेली आहे. दुसरा अंतर्वृत्तीच्या ठिकाणी संकल्प विकल्प त्या ठिकाणी क्षणालाही थांबत नव्हते. सर्व संकल्प विकल्पाचं असणारं त्या ठिकाणी निरसन केलेलं आहे, आणि संपूर्ण अंतर्वृत्तीनं राम लक्ष्मणाचं रक्षण हनुमंतराया करू लागलेले आहे. अंतर्यायचा हनुमंता सर्वभावी रघुनाथ, क्षणा संभाळीत बाह्यव्रत अवतारा. मग तिथं अंतर्वृत्तीचं राममय त्या ठिकाणी केलेली आहे, आणि सर्व भावे असणाऱ्या भगवंताचा दास त्या ठिकाणी हनुमंत आहे. म्हणून दुसरा तिसरा कसलाही विचार मनामध्ये न आणता, कसलाही संकल्प विकल्प मनामध्ये त्या ठिकाणी न आणता, क्षणोक्षणाला असणाऱ्या प्रभू रामचंद्राचा आणि लक्ष्मणाचा रक्षण हनुमंतराया करू लागलेले आहे. दृष्टी विषयक रघुनंदन, दृश्यमात्री भरला जाना, राखत झाला अनुदिन अनुसंधान अखंड. मग आता राहिलं काय, असणारी दृष्टी राहिली गेली, डोळं शिल्लक राहिलं गेलं. या डोळ्यावाटे जे असणारं दृश्य त्या ठिकाणी पाहणार आहे, हे दृश्य ही फक्त असणारा प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी पाहायचं, रामाचं स्वरूप त्या ठिकाणी पाहायचं, रामाची सेवा त्या ठिकाणी करायची, रामाचं निरीक्षण त्या ठिकाणी करायचं. एवढंच असणाऱ्या दृष्टीला त्या ठिकाणी सांगितलं गेलं, आणि दृष्टी ही राम रक्षणावर त्या ठिकाणी लीन वल्ल्या हनुमंतरायांनी केली. श्रवणद्वारी शब्द विषय अर्थबोध रामराव, राखिताचे महाभाव भक्तराव हनुमंत. कोणाचे असणाऱ्या त्या ठिकाणी इंद्रिय असणाऱ्या कानाचं इंद्रिय आहे, कानानंही असणाऱ्या त्या ठिकाणी श्रवण इंद्रियाद्वारे असणाऱ्या त्या ठिकाणी काय ऐकायचं, फक्त असणाऱ्या प्रभू रामचंद्राचं चिंतन त्या ठिकाणी ऐकायचं, रामाचा गुणवाद त्या ठिकाणी कानानं ऐकायचं. असं सर्व इंद्रिय असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या रक्षणासाठी आणि तत्पर ठेवली गेली. ज्ञानद्वारे गंधाबोध श्रीराम परम मकरंद, श्वासोश्वासी परमानंद अगाध बोध कपीचा. आणि नाकालाही त्या ठिकाणी सांगितलं, जो श्वास घेण्याची क्रिया असणारा नाक त्या ठिकाणी करत असतो, त्या नाकालाही असणाऱ्या कामाला त्या ठिकाणी लावलं. जो प्रभू रामचंद्र रूपी जो असणारा त्या ठिकाणी फुल आहे, ह्या रामरूपी असणाऱ्या फुलाचा सुगंध असणाऱ्या नाकाला सुद्धा दुसरा काही आवडत त्या ठिकाणी नव्हता. फक्त रामरूपी फुलाचा वास त्या ठिकाणी घ्यायचा, रामाचं रक्षण त्या ठिकाणी करायचं, हेही काम हनुमंतरायाने आणि लावलं गेलं. रसना रसे विषय स्थिती श्रीराम स्वयं चित शक्ती, गोडिया माझी रघुपती वीर मारुती नवी संबे. मग असणारी दुसरा इंद्रिय त्या ठिकाणी सांगितलं गेलं, रसना. रसना म्हणजे असणारी जीव आहे त्या ठिकाणी, जीबीलाही सांगितलं गेलं चव कशाची बघायची. जीबीला अतिशय त्या ठिकाणी चवीचा असणारा गर्व आहे, चव बघायची आहे. मग चव कशाची बघायची, जी असणारा त्या ठिकाणी रामरूपी गोड असणारा त्या ठिकाणी जो घास आहे, हा असणाऱ्या रामरूपी असणाऱ्या घासाची चव त्या ठिकाणी बघायची.
फक्त असणाऱ्या त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा असणारा जो सुगंध आहे, हा सुगंध चाकटायचा त्या ठिकाणी. रामाशिवाय दुसरं काहीही त्या ठिकाणी जिभेला आवडायचं नाही. अशा असणाऱ्या जिभेला ही कार्य हनुमंतरायांनी लावलेलं आहे. त्वचालिंगिता स्पर्शी उडवणी शून्यत्वाकाशी मिठी घालोनी श्रीरामासी चिदाकाशी राखीत. पुन्हा असणारी जी असणाऱ्या देहाची त्वचा, ह्या त्वचेला त्या ठिकाणी सांगितलं गेलं त्वचेनं असणारा स्पर्श त्या ठिकाणी कशाचा करायचा, तर हा जो असणारा भगवंत आहे, राम आहे त्या ठिकाणी. या राम कसा आहे, संपूर्ण या पूर्ण आकाशामध्ये भरून उरलेला आहे. हे चिदाकाश असणाऱ्या राममय त्या ठिकाणी झालेलं आहे. हे जे चिदाकाश आहे याच्यामध्ये जे असणारी जीव जंतू किंवा असणारा जो काही प्राणी मात्र आहे, ह्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये भरून उरलेला असणारा राम आहे त्या ठिकाणी. त्या रामाचाच सुखद स्पर्श त्या ठिकाणी करायचा. या असणाऱ्या स्पर्शाचीच जाण त्या ठिकाणी ठेवायची. हेही कार्य असणाऱ्या त्वचेला हनुमंतरायांनी लावलेलं आहे. आणि क्षणोक्षणी राम लक्ष्मणाचं रक्षण हनुमंतराया करू लागलेले आहे. वाचेने शब्द व्युत्पत्ती घाट घातली रघुपती बोलत व्यवहार वदंती राम मारुती न विसंबे. मग वाचेलाही त्या ठिकाणी कार्य करत असताना वाचेलाही त्या ठिकाणी सांगितलं. वाचेतून काय त्या ठिकाणी बोलायचं, तर रामाशिवाय दुसरं काही त्या ठिकाणी करायचं नाही. वाचेनं असणाऱ्या रामाचा गुणनवाद करायचा आणि असणाऱ्या रामाचं चिंतनही वाचेनं त्या ठिकाणी करायचं. आणि वाचेला सांगितलं गेलं की असणाऱ्या भगवंताच्या असणाऱ्या नामस्मरणाशिवाय दुसरं काही त्या ठिकाणी करायचं नाही. वाचेने शब्द व्युत्पत्ती घाट घातली रघुपती बोलत व्यवहार वदंती राम मारुती न विसंबे. मग या असणाऱ्या वाचेनं जे काय बोलणार आहे त्या ठिकाणी, जी काय देणं घेणं त्या ठिकाणी करणार आहे, या वाचेनं रामच त्या ठिकाणी म्हणायचं, रामच त्या ठिकाणी बोलायचं. देणं घेणं ही रामच त्या ठिकाणी करायचं. रामाशिवाय इतरत्र काहीही वाचेला त्या ठिकाणी येऊ द्यायचं नाही. ही आरती उत्पत्ती असणारी जी वाचेची आहे, ही वाचेची उत्पत्ती ही राममय त्या ठिकाणी करायची. हा निश्चय त्या ठिकाणी केलेला आहे. आणि सर्व इंद्रियांना असणाऱ्या राम लक्ष्मणाचं रक्षण हनुमंतराया करू लागलेले आहे. हस्ताची क्रियाशक्ती क्रिया मात्र रघुपती घेता देता अर्थसाती राम मारुती न विसंबे. मग हातालाही त्या ठिकाणी काम लावलं गेलं. हातालाही सांगितलं जे काही कार्य हाताने करायचं ते असणाऱ्या भगवंताचंच कार्य त्या ठिकाणी करायचं. जी काय आपण असणारा दुसऱ्याला देत असलो तरी रामच या हाताने द्यायचा आणि रामच या हाताने त्या ठिकाणी घ्यायचा. देणं घेणं ही हाताच्या कार्याचं आहे. ही देणं घेणं ही रामच त्या ठिकाणी करायचं. रामाशिवाय इतरत्र कुठलाही विषय हाताने त्या ठिकाणी करायचा नाही. हेही असणाऱ्या हाताला त्या ठिकाणी आणि रामाचं काम लावलं गेलं. चरणाचे गमनागमन आचरणेची राम जाण पाऊलही न पडे शून्य रघुनंदना वाचोनी. आणि पुन्हा असणाऱ्या हनुमंतांनी जे चरणाला पायाला जे काम त्या ठिकाणी लावलं, जे गमनागमन करण्याचं कार्य हे पायाचं आहे. त्या पायालाही सांगितलं गेलं बाबा अभिचारी असणारा मार्गाच्या मार्गाला न जाता त्या ठिकाणी भगवंताची आस मनानं त्या ठिकाणी धरायची. मग ज्या वेळेस असणारं मन भगवंताच्या चरणाची आस धरतं, त्या असणाऱ्या आशेमाग बरोबर असणारा पाय सुद्धा त्या ठिकाणी आपले ओढ लागली जाते आणि पाय सुद्धा भगवंताच्या असणाऱ्या भेटीकडे त्या ठिकाणी सरसावले जातात. म्हणून पायालाही सांगितलं जे चलनवलन करायचं, येणं जाणं जे करायचं ते भगवंताच्या सानिध्यात जायचं, भगवंताच्या सानिध्यातून त्या ठिकाणी महागारी यायचं. ह्या भगवंताशिवाय सर्व इंद्रियाला त्या ठिकाणी दुसरं कामच त्या ठिकाणी सांगितलं नाही. फक्त आणि फक्त भगवंताचं रक्षण सर्व इंद्रियांनी हनुमंतराया करू लागलेले आहे. लिंगाची स्वानंदरती तव वृतवरेता मारुती अखंडानंद रघुपती सहज स्थिती राखीत. मग शेवटी राहिलं असणारं लिंग, त्या लिंगाला असणारं कार्य त्या ठिकाणी सांगायचं म्हटलं गेलं तर हनुमंतराया असणारी जन्मदाता ब्रह्म कासुंड्याच्या ठिकाणी तिथं बरोबर आहे का
मग म्हणजे ब्रह्म कसोटी असल्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या लिंगाचा काही कार्यभाग त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. त्याच्याविषयी असणारा त्या ठिकाणी लिंगाच्या ठिकाणी विषय येतो. हा विषय हनुमंताच्या जवळ त्या ठिकाणी थांबू शकत नाही. ब्रह्म कसोटी आहे. त्याच्यामुळे बाकी सर्व इंद्रिय असणाऱ्या राम कार्याला आणि हनुमंतरायांनी लावले. भूताचा स्वभाव अक्षरा क्षरी अक्षरा रघुवीरा उडवणी क्षराक्षरा राम कपिंद्र राखत राम प्राणांचा पाळक कपिरामाचाही रक्षक होनिया एका एका रघुकुटीरका राखित. मग राम कसा आहे त्या ठिकाणी प्रत्येकाच्या असणाऱ्या त्या ठिकाणी जीवाचं रक्षण करणारा प्रणतपाळ असणारा राम आहे. आणि त्याच रामाचं रक्षण कोण करतोय असणारा हनुमंतराया त्या ठिकाणी करतोय. जो राम जगाचं रक्षण करतोय त्या रामाचं रक्षण हनुमंतराया करू लागलेले आहे. तुच्छ दुर्गा करुणी कटका द्वारमुखाचे अलोलिका कर्णरंध्री निर्गम देखा कपिनायका रचित असे. मग त्या ठिकाणी असणाऱ्या हनुमंतरायांनी काय केलेलं आहे. हे जे लंकेला असणारा दुर्ग आहे तसंच आपल्या असणाऱ्या रामाभोवती दुर्ग त्या ठिकाणी रचलेला आहे. कशाचा दुर्ग आहे. असणारी जी हनुमंतरायाची शेपटी आहे ह्या शेपटीचं असणारं कड त्या ठिकाणी घातलेलं आहे. असणाऱ्या त्या ठिकाणी सर्व डोळं त्या ठिकाणी असणाऱ्या त्या दुर्गाकडे त्या ठिकाणी लावलं गेलं. ते शेपटी रूपी दुर्ग निर्माण केलेलं आहे. तिथं असणारं त्या ठिकाणी कड घातलं गेलं आणि डोळ्यात तेल घालून हनुमंतराय रक्षण करू लागलेले आहे. उरले पुच्छाचे जे अग्र ते तळीवरी निरंतर भवे जैसे विष्णू चक्र अहोरात्र सावध. मग असणाऱ्या शेपटीचं असणारं कड त्या ठिकाणी टाकलं आणि शेपटीचं आग्र शेडा त्या ठिकाणी राहिलेला आहे. जे टोक राहिलेलं आहे ते असणारं टोक म्हणजे त्या ठिकाणी रिकामं सोडलेलं आहे. खाली जर असणाऱ्या पाताळातून कोणत्या ठिकाणी यायला लागलं तर तिथं ते शेपटीचं टोक जातं. आणि आकाश मार्गातून आकाश पोकळीतून जर कोणत्या ठिकाणी येत असेल तर जसं असणाऱ्या विष्णू भगवंताच्या हातातील चक्र त्या ठिकाणी समोरून असणारा दुष्ट त्या ठिकाणी आल्याबरोबर जसं चक्र त्या ठिकाणी गरगरा फिरून त्या दुष्टाचा अंत त्या ठिकाणी करतं तसंही हनुमंतरायाचं जे असणारं शेवटचं असणारं जे शेपटीचं टोक आहे ते सुदर्शन चक्राप्रमाणे कार्य करण्यासाठी आकाशात त्या ठिकाणी गरगरावाले फिरू लागलेलं आहे. वारियासी रिगणानी ते राक्षसे बापुडी काही भ्रमण करीती लवलानी दुरापाही चोरवया. मग त्या ठिकाणी एवढा कडेकोट बंदोबस्त आहे. जसा असणाऱ्या लंकेमध्ये राजा रावणानं दुर्गाचा कडेकोट त्या ठिकाणी केलेला आहे. वाऱ्याला सुद्धा शिरायला त्या ठिकाणी मज्जाव आहे. येत नाही या लंकेत. तसं हनुमंतरायांनी शेपटीच्या साह्यानं कडेकोट बंदोबस्त राम लक्ष्मणाच्या सभोवती त्या ठिकाणी केलेला आहे. वाऱ्याला सुद्धा असणाऱ्या राम लक्ष्मणाकडे शिरायचं म्हटलं तर 10 वेळा विचार त्या ठिकाणी करावा लागत होता. म्हणून म्हणजे एवढं वाऱ्याला जिथं त्या ठिकाणी शिरकाव करता येत नाही तिथं म्हणजे राक्षस काय बापुडे त्या ठिकाणी राक्षस काय त्या ठिकाणी शिरकाव करणार एवढा कडेकोट बंदोबस्त हनुमंतरायांनी केलेला आहे. फेरे केले लक्षांत तरी राम नव्हे प्राप्त भजनही ना रघुनाथ नव्हे प्राप्त सर्वथा. मग हनुमंतांनी एवढा बंदोबस्त त्या ठिकाणी केला. किती जरी असणारं जोपर्यंत आयुष्य आहे ज्याच्या मनामध्ये असणारं कपट आहे ज्याच्या मनामध्ये द्वंद्व आहे ज्याच्या मनामध्ये भगवंत विषयीचा असणारा संशय आहे त्या ठिकाणी त्यानं म्हणजे लाखो जरी फेऱ्यामध्ये भगवंताच्या मंदिराकडे केल्या. नवा प्रत्येक महिन्याची एकादशी जरी पंढरपूरला त्या ठिकाणी चालत केली तरी त्याला भगवंत त्या ठिकाणी प्राप्त होणार नाही. मग भगवंत प्राप्त होण्यासाठी मनामध्ये जे असणारे संकल्प विकल्प आहेत हे संकल्प विकल्प बाजूला त्या ठिकाणी ठेवावे लागतात. आणि माझा जो असणारा देह आहे हा देहच असणारा ब्रह्म अर्पण त्या ठिकाणी करावा लागतो. डोळ्यानं सर्व असणारं जे चराचरामध्ये दिसणार आहे हे असणारं भगवंत आहे त्या ठिकाणी. प्रत्येक गोष्टीमध्ये असणाऱ्या भगवंताला ज्या वेळेस पाहण्याचं सामर्थ्य आपल्या अंगी येईल तवाच राम त्या ठिकाणी भेटतोय.
म्हणून हनुमंतरायांनी एवढा कडेकोट बंदोबस्त राम लक्ष्मणाच्या भोवती त्या ठिकाणी केला. लक्षावधी जरी फेऱ्या असणाऱ्या राक्षसांनी त्या ठिकाणी घातल्या तरी त्यांना असणारा राम त्या ठिकाणी प्राप्त होणार नाही एवढा बंदोबस्त हनुमंतरायांनी केलेला आहे. बहुत झाले हे दक्षिणा प्राप्त नवे रघुनंदना मग करू आदरिले स्तवना कुलदेवता जाना कामाक्षी. मग त्या ठिकाणी असणारी म्हणजे ही आहिरावण महिरावण म्हणजे रामाला आणि लक्ष्मणाला पकडण्यासाठी धरून नेण्यासाठी टपलेली आहे ती. इकडून तिकडून म्हणजे जसं रखवालदार म्हणजे त्या ठिकाणी फेऱ्या मारतात गस्त घालतात तसं रात्रीचा फायदा घेऊन म्हणजे आहिरावण महिरावण त्या ठिकाणी राम लक्ष्मणाला धरण्यासाठी दबून त्या ठिकाणी बसलेले. किती जरी फेरली किती ती वाट बघितली तरी काय राम लक्ष्मण त्याला त्या ठिकाणी प्राप्त होईना गेली. काकुळतीला आली कष्ट त्या ठिकाणी पावली गेली. असणारी देहाच्या ठिकाणी क्षीण झाली. आता राम त्या ठिकाणी आपल्याला भेटत नाही धरता येत नाही. मग काय करावं. ज्या वेळेस आपल्यावर संकट येतं त्यावेळेस आपण असणाऱ्या कुलदैवतेचा धावा त्या ठिकाणी करतोय. म्हणून आहिरावण महिरावणाने विचार केला आता राम त्या ठिकाणी भेटत नाही पकडता येत नाही धरून नेता येत नाही. म्हणून त्या असणाऱ्या आहिरावणाची महिरावणाची असणारी जी कुलदेवता आहे पाताळाच्या ठिकाणी त्या कुलदेवतेचा असणारा रहिवास आहे ती असणारी कामाक्षी नावाची देवी आहे. आणि या कामाक्षी देवीचा असणारा त्या ठिकाणी गुणनवाद असणारं स्तवन आहिरावण महिरावण करू लागलेले आहे. सकळ कामना संपूर्ण स्मरताची करी आपण मनोनी तिचे अभिधान कामाक्षी जाना बोलती. मग ही असणारी कामाक्षी देवी कुठे आहे. जिथं असणारा म्हणजे त्या ठिकाणी आपली असणारी आमदार आणि खासदार म्हणजे पळून ज्या ठिकाणी गेली होती ती असणारी कामाक्षी देवी आहे. त्या कामाक्षी देवीचं असणारं नाव त्या ठिकाणी का पडलं गेलं तर असणाऱ्या साधकांना म्हणजे त्या असणाऱ्या देवीची मनोभावे आराधना त्या ठिकाणी केली. मनामध्ये जी इच्छा आहे ही इच्छा त्या देवी समोर प्रगट त्या ठिकाणी केली. आणि त्या देवीला एक असणारा रेडा त्या ठिकाणी मारला गेला. बरोबर म्हणजे असणारी कामाक्षी देवी त्या असणाऱ्या मनाची इच्छा त्या ठिकाणी पूर्ण करते. म्हणून त्या असणाऱ्या देवीला कामाक्ष अशा प्रकारचं नाव म्हणजे त्या ठिकाणी पडलं गेलं. बुद्धीची बुद्धी आपण परमात्मा रघुनंदना राक्षसा ओळला संपूर्ण मोक्षदान द्यावया. मग त्या ठिकाणी असणारं म्हणजे राक्षसांनी स्तवन त्या ठिकाणी करायला सुरुवात केली. बुद्धीचा दाता असणारी बुद्धीला चालना देणारी असणारी कामाक्षी देवी आहे. आमच्यावर असणारं संकट त्या ठिकाणी असणारं कोसळलेलं आहे. आणि या संकटातून बाहेर काढण्यासाठी आमच्या बुद्धीच्या ठिकाणी जी कमतरता आहे त्या असणाऱ्या बुद्धीला चालना म्हणजे त्या ठिकाणी द्यावी. म्हणून असणाऱ्या त्या ठिकाणी आहिरावण महिरावण या कामाक्षी देवीची आराधना करू लागलेली आहे. जवन पूजे तीव्रावस्था शरण नारी घवे रघुनाथा तव कैची मोक्ष वार्ता दुःख वार्ता माझी पडिजे. देवी बोलायला लागली का देवी बोलते का बरोबर आहे का जवन पूजे तीव्र बुद्धीची बुद्धी आपण सकळ कामना संपूर्ण स्मरताची करी आपण मनोनी तिचे अभिधान कामाक्षी जाण बोलती. बुद्धीची बुद्धी आपण परमात्मा रघुनंदन राक्षसा ओळला संपूर्ण मोक्षदान द्यावया. बरोबर आहे का देवीने सांगितलं ही साधकावर वरी वाचा जवळ जवन म्हणजे तीव्र अवस्था तीव्रावस्था शरणरी गवे रघुनाथा तव कैची मोक्ष वार्ता दुःख वार्ता माझी पडिजे. मग त्या ठिकाणी असणारे ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहेत. जर भगवंत त्या ठिकाणी आपल्यावर कृपा करायची म्हणलं भगवंतानं भगवंत आपल्या इच्छेवर त्या ठिकाणी वळलं पाहिजे ओळंगला गेलं पाहिजे असं जर त्या ठिकाणी वाटत असेल जोपर्यंत साधकाची त्या ठिकाणी अंतर्बाह्य वृत्ती राममय त्या ठिकाणी होत नाही रामनामाचं असणारं स्मरण रामनामावर ज्या वेळेस असणाऱ्या साधकाचा ठसा त्या ठिकाणी उमटत नाही आणि रामनामाशिवाय ज्या वेळेस असणाऱ्या भगवंताच्या भक्तीमध्ये
हा सर्व देह ज्यावेळेस साधकाचा त्या ठिकाणी लीन होत नाही त्यावेळेस त्या साधकाला कसा म्हणजे मोक्ष त्या ठिकाणी मिळणार आहे. राक्षस दोघे चिंताक्रांत राघव साधवया तळमळीत ते जाणोनी श्री रघुनाथ बुद्धी प्रेरित ते ऐका. मग त्या ठिकाणी राक्षसांनी विचार केला राम जर आपल्याला त्या ठिकाणी साधायचा असेल, राम जर आपल्याला जवळ त्या ठिकाणी करायचा असेल तर तन मन त्या ठिकाणी रामचरणावर अर्पण त्या ठिकाणी करावं. अनन्य भावनेनं असणाऱ्या भगवंताला शरण त्या ठिकाणी जावं लागतंय. मग ही शरण कसं त्या ठिकाणी जायचं, राम कसा त्या ठिकाणी प्राप्त करायचा. मग एवढं रात्रंदिवस कितीतरी दिवस रामाला असणारं त्या ठिकाणी प्राप्त करण्यासाठी, रामाला पकडण्यासाठी किती कष्ट असणारे अहिरावण महिरावण त्या ठिकाणी घेऊ लागलेले. पण रामाचा मनामध्ये द्वेष आहे, तिरस्कार आहे, त्या ठिकाणी कपट भावना आहे आणि जिथं कपट आहे तिथं राम त्या ठिकाणी भेटणार नाही हेही असणाऱ्या राक्षसाला त्या ठिकाणी कळू लागलं. म्हणून राम भेटना याची चिंता असणाऱ्या चित्ताच्या ठिकाणी त्या राक्षसाला वाटू लागली, तळमळ करू लागली. राम केव्हा त्या ठिकाणी भेटल अशी चिंता मनाला लागून राहिली. मांडिले कामाक्षी स्तवन तिचा प्रकाश रघुनंदना शक्ती रूपे संतोषवन झाला प्रसन्न राक्षसा. मग एवढी असणारी चिंता त्या ठिकाणी लागली गेली आणि अहिरावण महिरावण असणाऱ्या कामाक्षी देवीचं असणारं चिंतन त्या ठिकाणी करायला लागली. मग कामाक्षी देवी कोण आहे, त्याचं असणारं जे कामाक्षी देवी आहे ह्या देवीला जे चैतन्य निर्माण करणारा कोण आहे, असणारा प्रभू रामचंद्र आहे. आणि रामाची जी असणारी निजशक्ती आहे ही असणारी देवी आहे, आदिमाया आदिशक्ती आहे त्या ठिकाणी. म्हणून असणाऱ्या प्रभू रामचंद्राची असणारी कृपा त्या ठिकाणी त्या राक्षसाविषयी रामाला कृपा त्या ठिकाणी उपजली गेली. एवढा साधक अनन्य भावनेनं त्या ठिकाणी आपल्या असणाऱ्या भेटीची आस त्या ठिकाणी धरतोय. हे असणाऱ्या त्या ठिकाणी रामाने ओळखलं गेलं आणि त्या शक्तीला असणारं त्या ठिकाणी चैतन्य देण्याचं कार्य असणारे प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी करू लागले. राक्षसांची करुणा न समावेची रघुनंदना बोलावोनी कपिनंदना मधुर वचना बोलता. मग असणारा समोरचा साधक हा मनामध्ये वैरभाव ठेवून जरी असणाऱ्या भगवंत प्राप्तीच्या आशा त्या ठिकाणी करत असला, राक्षसाचा भाव कसा आहे त्या ठिकाणी द्वेषी भाव आहे, तिरस्कार भाव आहे, रामाला मारायचा उद्देश आहे पण रामाची भेटच त्या ठिकाणी घ्यायची आहे. हा जो मनामध्ये भाव आहे त्या ठिकाणी राक्षसाच्या, हा रामाने त्या ठिकाणी ओळखला गेला. मग वैरभाव असो किंवा आपला असणारा सद्भाव त्या ठिकाणी असो, जरी वैरी त्या ठिकाणी असला भगवंताच्या भेटीचा भाव मनामध्ये त्या ठिकाणी असला की भगवंत कृपा केल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही. आणि भगवंतानी ओळखलं गेलं आपल्या भेटीची आस अहिरावण महिरावण त्या ठिकाणी धरू लागलेला आहे. भगवंत प्राप्त होईना म्हणून तळमळ करू लागलेला आहे. म्हणून आता या राक्षस जरी असला वैभाव जरी मनामध्ये असला तरी याच्यावर आपण असणारी कृपा केली पाहिजे. ही राक्षसाविषयीची कृपा असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या अंतःकरणामध्ये आणि उपजली गेली. हनुमंता तुझे नामे विघ्ने दिक्कुटी रागावे भय माते नुधवावे निर्भय व्हावे चराचर. मग प्रभू रामचंद्राच्या मनामध्ये असणाऱ्या त्या ठिकाणी कृपा उपजली राक्षसाविषयी. मग आता हनुमंतानं तर एवढा कडेकोट बंदोबस्त त्या ठिकाणी केला, राक्षसाला येता येणं गेलं. पण राक्षसाला भेट द्यायची आहे हा मनामध्ये भाव आहे भगवंताच्या भक्ताविषयी. म्हणून हनुमंताला त्या ठिकाणी सांगू लागल्या, हनुमंता अरे बाबा तुझ्या समोर असणारा काळी काळ जरी त्या ठिकाणी आला तरी तुझ्या समोर त्या ठिकाणी थांबू शकत नाही. तू जिथं तिथं कसलंही विघ्न त्या ठिकाणी येऊ शकत नाही. मग म्हणजे तू इथं असताना एवढा कडेकोट बंदोबस्त शिफ्टीचं कड त्या ठिकाणी टाकलंय. सगळं म्हणजे असणारं आकाश पाताळ म्हणजे असलेल्या शेफ्टीनं व्यापून म्हणजे त्या ठिकाणी टाकलंय. एवढं म्हणजे कडेकोट बंदोबस्त करायचं काय कारण आहे. तू दिसला तर म्हणजे असणारं विघ्न त्या ठिकाणी येत नाही, आपल्यावर संकट येत नाही. मग एवढी भीती धरायचं काय कारण आहे हनुमंता. थोडं निर्भय हो म्हणजे असणाऱ्या मनातील भीती म्हणजे त्या ठिकाणी सोड.
रामाने हनुमंतरायाला सांगितलं. ऐकता कपिनामोच्चार भेने कापती सुरासुर एवढाशाचा नाम निर्धार तो भेने दळभार राखीत. मग त्या ठिकाणी ज्याच्या मुखातून राम हा शब्द बाहेर पडल्याबरोबर काळ सुद्धा असणारा थरथर त्या ठिकाणी कापतोय. नव त्या राम नामापुढे कसलंही पातक त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. राम नाम ऐकल्याबरोबर एका क्षणात सगळं संकट त्या ठिकाणी कोट्यावधी पातक जरी असले तरी राम नामापुढे एका क्षणात त्या ठिकाणी भंग पावतायत. मग एवढं रामनाम त्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. मग तिथं असणारं त्या ठिकाणी धोका भीती धरण्याचं काय कारण आहे अशा असणाऱ्या प्रभू रामचंद्र हनुमंतरायाला सांगताय. ऐसी तुझी अपकीर्ती विस्तारेला त्रिजगती ऐसे न करी मारुती सांडी निश्चिती निजभय. मग हनुमंता एवढं सामर्थ्य तुझ्या अंगी आहे. तू निस्तर राम राम म्हणलं त्या ठिकाणी तर सगळी विघ्न 12 वाट त्या ठिकाणी पळून जातात. आणि तो जर म्हणजे एवढं असणारं ताकद आपल्याजवळ सामर्थ्य त्या ठिकाणी असताना एवढं म्हणजे हवेला सुद्धा शिरकाव करता येत नाही एवढा कडकोट बंदोबस्त त्या ठिकाणी केलाय. मग जग दुनिया काय म्हणेल. जगाचं पालन करता करविता असणारा त्या ठिकाणी भगवंत राम आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये हृदयस्थ असणारा आत्माराम म्हणून नांदणारा राम आहे त्या ठिकाणी. आणि त्या रामाला एवढं भ्यायची काय गरज आहे. लोक म्हणतील का नाही की ह्याच्या अंगात सामर्थ्यच नाही स्वतःचं रक्षण करण्याचं. म्हणून त्या असणाऱ्या हनुमंताला रक्षणासाठी ठेवलं. ही अपकीर्ती त्रैलोक्यात त्या ठिकाणी पसरल. जग निंदा त्या ठिकाणी होईल. म्हणून हनुमंता ही जे आडवं त्या ठिकाणी टाकलंय हे जे बंधन त्या ठिकाणी केलेलं आहे हे बंधन करणं योग्य त्या ठिकाणी नाही. जगामध्ये निंदा त्या ठिकाणी होईल. म्हणून हनुमंतरायाला प्रभू रामचंद्रांनी सांगितलं गेलं. ताडीपुच्छाचा पैवेडा करीदार घंटा उघडा स्वैर विचरू दे माकडा उडा उडा हल्ला दे. अरे हनुमंता भगवंताच्या दर्शनाला जो सद्भक्त त्या ठिकाणी येत असतोय त्या भगवंताचं दर्शन घेण्यासाठी त्या असणाऱ्या दरवाजाला उंबरा सुद्धा त्या ठिकाणी नसावा. आणि तू हे असणारं जे शेपटीचं कड त्या ठिकाणी टाकलेलं आहे हे शेपटीचं कड त्या ठिकाणी टाक. कसली मनामध्ये भीती त्या ठिकाणी धरू नको. आणि जे या सर्व वानराला जे असणाऱ्या कड्याच्या हात बंधनामध्ये त्या ठिकाणी ठेवलेलं आहे सर्व वानरही त्या ठिकाणी मुक्त कर. या वानराला सैरा वैरा दर्या खोऱ्यानी त्या ठिकाणी मुक्त संचार त्या ठिकाणी हनुमंता करू दे. कसलंही बंधन लावू नको. श्रीराम कटकी अवरोध हे गोष्टीचा संबंध क्षात्र धर्म पावे बाध माता अपवाद बैसेला. अरे बाबा आपल्या असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या सैन्यामध्ये त्या ठिकाणी कुठलं तरी विघ्न येईल संकट येईल असं मनामध्ये आणायचं काही कारणच नाही. जिथं रामनाम आहे तिथं संकट त्या ठिकाणी येऊ शकत नाही. मग म्हणजे ही असणारा अपवाद कशाला म्हणजे असणारं हे जे बंधन घातलेलं आहे जे कड त्या ठिकाणी टाकलेलं आहे या कडारूपी बंधन त्या ठिकाणी ठेवू नकोस. नाहीतर त्रैलोक्यामध्ये असणारी अपकीर्ती त्या ठिकाणी होईल हनुमंता. म्हणून हे बंधन त्या ठिकाणी हटवून टाक. प्रभू रामचंद्राने हनुमंतरायाला सांगितलं. देह बया दारुण यज्ञ करावा तरी आपण तरी सामर्थ्य आली ना गवन काळे वदन तयाचे. मग त्या ठिकाणी असणाऱ्या देहावर आपल्या असणारे त्या ठिकाणी संकट आलं. भय त्या ठिकाणी धरलं गेलं. आणि महान असणारा यज्ञ जरी त्या ठिकाणी केला तरी काही त्या ठिकाणी देहाच्या भीतीनं संरक्षणाचा प्रयत्न ताकदीचा काय उपयोग. देह बया दारुण यज्ञ करावा जरी आपण तरी सामर्थ्य आली ना गवन काळे वदन तयाचे. मग मला सांगा असणारा साधक म्हणजे आपण दिपाळ शक्तिशाली आहे बलशाली आहे आणि त्या देहावर म्हणजे असणारं संकट आलं त्या देहाला भीती त्या ठिकाणी लागली. मग त्या भीतीचं निरसन या बळानं त्या ठिकाणी करायचं.
का असणारं त्या ठिकाणी होम हवन करायचं, पूजा विधी विधान त्या ठिकाणी करायचं, यज्ञ त्या ठिकाणी करायचं. देहावर संकट आलंय म्हणून यज्ञ त्या ठिकाणी करायचं. तो यज्ञ काही करू शकत नाही. त्या असणाऱ्या शक्ती जे असणारं बळ आहे आपल्या अंगी, ते यज्ञ केल्याचं निरर्थक त्या ठिकाणी होत आहे. बळाची नागवण त्या ठिकाणी आणि होते. एवढं बळ देहाच्या ठिकाणी असून काहीही म्हणले सार्थक त्या ठिकाणी होत नाही. देह भया विषय सुख सर्वथा प्राप्त नवे देख अथवा नवे संसारिक परमार्थ कदेक त्रेते कैचा. अरे बाबा, असणाऱ्या देहाच्या असता कुणाला त्या ठिकाणी देहाची भीती कुणाला आहे? ज्या साधकाला देहाविषयी असतात त्याला असणारं त्या ठिकाणी भीती आहे म्हणले. मग जिथं देहाची भीती धरली गेली तिथं असणारं म्हणजे त्या ठिकाणी विषयातून बी तो असणाऱ्या देहाच्या आस्था धरल्यामुळे विषयामध्ये त्या ठिकाणी गुरपटला जातो. आणि त्या विषयामध्ये गुरपटला की असणाऱ्या भगवंताची भक्ती त्या ठिकाणी घडत नाही, परमार्थही त्या ठिकाणी घडत नाही. सगळ्या परमार्थाची असणारी नागवण म्हणजे त्या ठिकाणी होते. म्हणून देहावर असणारी भीती त्या ठिकाणी घालवायची असेल ती स्वतःच्या सामर्थ्यानं त्या ठिकाणी घालवावी लागते. देह भये साधन सिद्ध न साधे का जाण देह भये कर्मचरण व्रत जाण जात असे. मग देहाची भीती जर घालवायची असली तर त्याला असणारं होम हवन करावं, यज्ञ करावं. ही काही म्हणजे उपयोगी त्या ठिकाणी पडत नाही. ती किती बी यज्ञ त्या ठिकाणी केलं, होम हवन केलं, पूजा अर्चा केली म्हणून काय देहाची भीती जात नाही. देहाची भीती घालवायची असेल तर आपल्या अंगामध्ये जे बळ आहे, जे सामर्थ्य आहे, हे सामर्थ्य पणाला त्या ठिकाणी लावावं लागतं. दुसऱ्याचा आधार घेऊन देहाची भीती घालवता त्या ठिकाणी येत नाही बाबा. स्वतःच्या सामर्थ्यानं स्वतःच्या बुद्धीनं त्या ठिकाणी लढावं लागतं. म्हणून प्रभू रामचंद्र सांगताय देह भये हे कसं का देहाची भीती, देहाला भीती धारण केली का कुठलीच कामं होत नाहीत असा संदर्भ घ्या. आता यज्ञ नाही, यज्ञ प्रयत्न आहे. मी म्हणतो यज्ञ यज्ञ प्रयत्न होतात. यत्न आता लक्ष एकच ठेवा की देहाची भीती धारण केली देहाला की काहीच कार्यच होत नाही. ही आता होवी वाचा. देह भय न साधे योग देह भय न साधे याग देह भय सर्व भोग नवे सांग निज प्राप्ती. मग त्या ठिकाणी असणाऱ्या देहाची आस्था धरली म्हणजे देहाची भीती त्या ठिकाणी धरली गेली. मग किती बी असणारं योग आचरण करायचं म्हटलं तर त्या देहाला काहीतरी इजा होईल, देह खराब होईल, नाजूक होईल म्हणून ते असणारं घडतच नाही त्या ठिकाणी. किती बी असणारा उपास करून भगवंताच्या सानिध्यात जायचं म्हटलं आणि तिथं जर देहाची आस्था त्या ठिकाणी वाटली गेली तेही कार्य त्या ठिकाणी घडत नाही. तो उपास बी घडत नाही, यज्ञ आचरण बी त्या ठिकाणी असणार होत नाही. किती बी होम हवन केलं तरी म्हणजे काही उपयोग त्या ठिकाणी होत नाही. देह भय सकळ दुःख अणु मात्र नवे सुख अकल्प भोगावे नरक दुःख लोलिक देह संग. आणि ज्या ज्या साधकांना या असणाऱ्या देहाची आस्था धरली गेली, देहाची भीती, देह आपला असणारा त्या ठिकाणी संपतो की काय याची भीती त्या ठिकाणी धरली गेली, त्याला अकल्पभर म्हणजे आयुष्यभर त्याला असणारं दुःख त्या ठिकाणी भोगावं लागतंय. जे देहाच्या संगतीत आहे, देहाच्या संगतीनं दुःखाशिवाय दुसरं काहीही त्या ठिकाणी प्राप्त होत नाही. सुख तर म्हणजे नावाला सुद्धा त्याच्याजवळ थांबत नाही. एवढं देहाच्या सानिध्यात म्हणजे दुःख भोगावं लागतं. ते देह भय प्रती असत कैची वीरवृत्ती सकळ धर्माची होय शांती भय निश्चिती देहाच्या. मग बाबा एवढं त्या देहाच्या आस्था धरल्यावर एवढं दुःख आहे म्हणजे अकल्प आयुष्य जरी त्या ठिकाणी भोगलं गेलं तरी दुःख आहे त्या ठिकाणी. म्हणून म्हणजे हिथं आम्हाला त्या देहाच्या आस्थाच नाही, मग रक्षणाची काय गरज आहे त्या ठिकाणी. देहाच्या संगतीनं एवढं दुःख आहे, मग म्हणजे हिथं असणारा क्षत्रिय धर्माला सुद्धा असणारा डाग म्हणजे त्या ठिकाणी लागल. म्हणून जिथं देहाची आस्था आहे तिथं भीती म्हणजे त्या ठिकाणी येऊ द्यायचं कायच असणारी म्हणजे कायच कारण त्या ठिकाणी नाही. म्हणून कसलंही बंधन म्हणजे हनुमंता ठेवू नको. लोकापवाद पैसे माता देह भय रघुनाथा ते चुकवावे हनुमंता वेडा तत्वता काढोनी. म्हणून हनुमंता आमचं रक्षण करण्यासाठी तू एवढा बंदोबस्त त्या ठिकाणी केला, कर त्या ठिकाणी टाकलं.
मग लोक काय म्हणतील त्या ठिकाणी, एवढा क्षत्रिय धर्माचा असणारा वीर प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आहे, एवढी अंगामध्ये युद्ध करण्याचं सामर्थ्य आहे, लढवय्या असणारा राम आहे त्या ठिकाणी, पण राक्षसाची भीती त्या ठिकाणी घेतली, देहाची असणारी हानी होईल देहाविषयी भीती त्या ठिकाणी रामानं घेतली, ही अपकीर्ती जगात हनुमंत त्या ठिकाणी पसरलं, डाग मध्ये असणारं त्या ठिकाणी लाग, शास्त्र धर्माला डाग लागल, म्हणून म्हणजे हे बंधन करणं योग्य नाही. ऐकोनी या रामवचन हनुमान गाली लोटांगण, आघात बोधा रघुनंदन, पापामरा ज्ञान कैसे. मग एवढं ज्या वेळेस प्रभू रामचंद्राने हनुमंताला सांगितलं तेव्हा हनुमंतानी साष्टांग लोटांगण प्रभू रामचंद्राच्या चरणावर टाकलं गेलं, घातलं गेलं, आणि हनुमंतराय हात जोडून प्रभू रामचंद्राला बोलू लागले, रामा आम्ही पामर आहे, पामराला काय त्या ठिकाणी कळणार आहे, एवढा अगाध असणारा ज्ञानाचा बोध तुम्ही त्या ठिकाणी केला, हे ज्ञान आमच्यासारख्या दिनाला काय कळायचंय म्हणजे त्या ठिकाणी, म्हणून म्हणजे तुमचा असणारा बोध आज त्या ठिकाणी झाला, मी धन्य त्या ठिकाणी झालो, म्हणून साष्टांग लोटांगण प्रभू रामचंद्राच्या चरणावर हनुमंतरायाने घातलं. चरणवंदनी तत्वता वेडा काढिला परता, कर जोडून या रघुनाथा सम्मुखता राहिला. प्रभू रामचंद्राला साष्टांग लोटांगण घातलं, प्रदक्षिणा त्या ठिकाणी घातली, सगळा जो वेळा शक्तीचा टाकलेला होता रामाभोवती वानराभोवती, तो वेळा त्या ठिकाणी काला निर्मुक्त असणारं त्या ठिकाणी केलं गेलं, कसलंही बंधन त्या ठिकाणी ठेवलं नाही. हनुमंतरायाने दोन्ही हात त्या ठिकाणी जोडून प्रभू रामचंद्राच्या समोर उभं राहून हनुमंतराया काय बोलू लागले, सुग्रीवादी वानर भारा त्यासी सांगे रघुवीरा, सुखे निद्रा करा समग्र, भय मात्र धरू नका. मग त्या ठिकाणी असणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी सांगितलं गेलं, हे सुग्रीवा बिभीषणजी, अरे सर्व वानर सेनेनो ऐका, म्हणजे मी काय सांगतोय, आता म्हणजे तुम्ही देहाची आस्था धरू नका, कोणतरी येईल आपल्यावर घालाच्या ठिकाणी घालील, ही जी मनामध्ये भीती आहे ही भीती बाजूला सारा, निर्भय त्या ठिकाणी व्हा, आणि शांत म्हणजे आजची रात्र म्हणजे त्या ठिकाणी झोपीत घालवा, म्हणजे कसलीही मनामध्ये चिंता त्या ठिकाणी धरू नका, निवांत सगळी जर झोपा. लावणी या श्रीरामाज्ञा वानर गेले निद्रास्थाना, लाजू पजली वायुनंदना, स्वयंविवंचना करीत असे. बघा प्रभू रामचंद्राच्या समोर हनुमंतराया हात जोडून त्या ठिकाणी उभं राहिले, राजा सुग्रीवा सहित सर्वांना असणाऱ्या त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी झोपण्यासाठी सांगितलं गेलं, रामाचं वचन प्रमाण मानलं, सगळी जण झोपायला त्या ठिकाणी गेली, आणि हनुमंतराया तिथंच त्या ठिकाणी खाली मान घालून राहिले गेले. खजील झाले हनुमंतराया, स्वतःची लाज त्या ठिकाणी वाटू लागली, एवढा पराक्रमी मी, एका क्षणात किती संकट त्या ठिकाणी आलं, त्या सगळ्या संकटावर मात करण्याचं सामर्थ्य माझ्या अंगी आहे त्या ठिकाणी, आणि मी एवढा असणारा सारासार विचार त्या ठिकाणी केला नाही, भगवंताला रक्षण ठेवलं, याची असणारी लाज हनुमंताला त्या ठिकाणी वाटली गेली, खाली मान घालून हनुमंतराया आणि म्हणजे बसले गेले. श्रीराम सकळांची राखिता, त्या सांभाळितासे रघुनाथा, कोण माझी उद्धतता, कोण आरती जितसे. मग हनुमंतराया त्या ठिकाणी बोलू लागलेले आहे, राम कसा आहे, जगाचा असणारा रक्षण करणारा राम आहे त्या ठिकाणी, सर्व सृष्टीचं रक्षण करण्याचं सामर्थ्य रामाच्या अंगी आहे, आणि मी एक पामर आहे, मी सरासर विचार केला नाही, मी त्या असणाऱ्या रामाचं रक्षण करतोय, मी रक्षण करण्यासाठी असणाऱ्या रामाचं रक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी झालो, एवढा सरासर विचार त्या ठिकाणी मी केला नाही, म्हणून हनुमंत असं मन त्या ठिकाणी खजील झालेला आहे. श्रीराम राखे त्रैलोक्यासी, त्या मी राखितासे रामासी, काळी मला लागली ज्ञानासी, कर्मटवेशी यथार्थ. त्रैलोक्याचं रक्षण करणारा राम आहे, आणि त्या रामाला मी त्या ठिकाणी राखण आहे, मी कसा त्या ठिकाणी झाडाचा पाला खाणारा मरकट आहे, सार काय आहे असार काय आहे हा सारासार विचार त्या ठिकाणी केला नाही,
एवढा राम जगाचा नियंता असणारा राम आहे, त्या ठिकाणी जगाचं रक्षण करणारा राम आहे. मग त्या रामाला रक्षणाची काय गरज आहे हे विचार करायला पाहिजे होता. पण मला स्वतःला मोठ्या त्या ठिकाणी समजलं, रामाचं राखण करायला त्या ठिकाणी गेलो. मी एक असणारा मरकट वेशी असणारा वानर आहे, त्या ठिकाणी झाडाचा पाला खाणारा वानर आहे. म्हणून सारासार विचार त्या ठिकाणी माझ्या मनामध्ये आला नाही. म्हणून हनुमंतरायाचं मन स्वतःला खाऊ लागलेलं आहे. आगात बोधा रघुनाथा प्रबोधली यथार्थ वार्ता माझ्या एवढी कोण चिंता स्वस्ताता सुखे निज. मग एवढा अगाध ज्ञानाचा सागर असणारे प्रभू रामचंद्र आहे आणि हे ज्ञान असणारं त्या ठिकाणी मला दिलं आणि एवढं अगाध ज्ञानाचं प्रबोधन माझ्याजवळ त्या ठिकाणी केलं. म्हणून म्हणजे रामाचं रक्षण करायचं, आता काय चिंता करायची आहे म्हणजे त्या ठिकाणी, कशासाठी दुःख करायचंय, कशासाठी रामाविषयी चिंता त्या ठिकाणी करायची असा विचार हनुमंताच्या मनामध्ये आला. ऐसे जाणूनी कपी केशरी वेडा काढिला झडकरी आपुलाले मेळेकारी सुखे वानरी निद्रा केली. मग त्या ठिकाणी जगाचा असणारा रक्षण करता करविता असणारा राम आहे. त्या रामासाठी म्हणजे एवढा शेपटीचा याडा टाकून बंधन करण्याचं काय काम आहे म्हणजे खरं आहे म्हणजे रामाने सांगितलं. ते लगेच असणारा वेडा त्या ठिकाणी काढला. काढल्याबरोबर सर्व वानर मंडळी त्या ठिकाणी निर्मुक्त झाली आणि असणाऱ्या स्वइच्छेनं असणारं त्या ठिकाणी शयन करण्यासाठी निद्रास्थानाच्या ठिकाणी गेली. जाणूनी या पुढील कार्यार्थ निद्रा करी रघुनाथ राक्षस वेगे आले तेता चोरुनी नेत रघुनाथ. मग मुंगीच्याही मनातलं अंतर जाणणारा समुद्राच्या पलीकडे काय चाललं हे असणारा ज्याची दृष्टी त्या ठिकाणी पाहते हे असणारा भगवंत राम आहे. त्या ठिकाणी पुढे काय होणार आहे हे प्रभू रामचंद्रांनी पुढचं भविष्य त्या ठिकाणी जाणलं गेलं आणि ज्याप्रमाणे वानर निद्रिस्त झालेले आहेत त्याप्रमाणे प्रभू रामचंद्राने झोपण्याचं सोंग त्या ठिकाणी केलं. लगेच असणारा डाव त्या अहिरावणा महिरावणाला त्या ठिकाणी साधला गेला. राम लक्ष्मणावर घाला त्या ठिकाणी घालू लागलेले आहे आणि रामाला बांधून पाताळाच्या ठिकाणी नेण्याचा विचार आणि अहिरावण महिरावण करू लागले. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, प्रभू रामचंद्राय नमः. वाढली गुड धूप अंधारी मध्यरात्री निशाचरी येऊन या जडकरी केली चोरी धुरेची. कथेचं अनुसंधान ते ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगतात. गुडधूप अशा प्रकारचे अंधार पडलेला होता. तेवढ्या अंधारामध्ये मध्यरात्री अहिरावण महिरावण आले. राम लक्ष्मणाला घेतला, निघून गेले. जैसे यमाचे यम पाशर लक्षती कोणास वेगळे काढून प्राणास नेती उदास निर्भय. यमाचे यमपाश असते महाराज. 4 चौघामध्ये बसलेला माणूस असते पण यम जर आला तर दिसतोय का बाकीच्यांना? कुणाला दिसत नाही, त्याला बी दिसत नाही. 4 लोकांमधून बरोबर त्यालाच घेऊन जातं यम. पण कुणाला दिसतंय का? यमाचे पाश तसं कुणाला दिसत नाही. तसं अहिरावण महिरावणानं घातलेला घाला कुणालाही दिसला नाही. उचलून घेऊन गेले. सूरद स्वजनाने देखता भूमीवरी सांडोनी प्रेता प्राण हरी तत्वता कोणाही सर्वता लक्षेला. यम आलेला कुणालाच कळत नाहीत महाराज. 4 लोक जवळ सगळे नातेवाईक बसलेले असते आणि यम बरोबर येथून त्याच माणसाला सगळ्यांच्या समोर घेऊन जातो त्याचा प्राण. पण कुणाच्या लक्षामध्ये येतंय का, दिसतंय का कुणाला? कुणालाच कळत नाही, दिसत नाही. सगळ्याच्या समोर ती माणूस मरतय पण कुणालाच यम लक्षात येत नाही, यमपाश कळत नाही. यम जसा प्राण हारून घेतो सगळ्यांच्या समोर तसं अहिरावण महिरावण राम लक्ष्मणाला घेऊन गेले. जैसे प्रेत रूप वानरा सांडोनी या मोळी काळा दोघा जरी दोरी दुरा पाताळ दोरा पळविल्या. तशा पद्धतीने वानरांचा जीव प्राण म्हणजेच रामचंद्र आहे. रामचंद्राला घेऊन गेले की इकडे वानरांची अवस्था प्रेत रूप पद्धतीने होणार आहे. शरीरामध्ये आत्मा असेल तरच शरीराला किंमत आहे. जसं शरीरामधून आत्मा निघून गेला किती प्रेत होतं, मड होतं, तशीच अवस्था आहे. राम सगळ्यांचाच प्राण आहे.
वानरांचाही प्राण होता. त्यामुळं अहिरावण महिरावण सैन्यामधून त्यांना घेऊन पाताळात गेले. राम वानराचे जीवन राम वानराचा जीव प्राण राम विन वानर घर प्रेतवत जाण सकळी कर. राम वानरांचा प्राण आहे, राम वानरांचं जीवन आहे, राम वानरांचं सर्वस्व आहे. रामाशिवाय जगतातळामध्ये काहीच शिल्लक नाही. विश्वाचा आत्मा राम आहे असं सांगतात. जरी रामे प्रोबी दिला तरी न रामे उगाला घर ठिकाण ओवऱ्या वाहिला पाय वेळोवेळा हनुमंत. आता एवढा वेळ रामाने सांगितलं होतं हनुमंताला ही वेळा काढून जाऊन झोप. मध्यरात्री झाले, सगळे झोपल्यात, तुम्ही झोप म्हणले, ताण घेऊ नको कशाचा हनुमंताला सांगितलं होतं. हनुमान म्हणले त्यांचं मोठ्या लोकांचं बोलायचं काम असतं, आपलं वेळोवेळेला जाऊन चक्कर मारणं आपलं काम आहे. आपलं स्वामी आहे का नाही हे बघणं आपलं कर्तव्य आहे. जरी रामानं हनुमंताला सांगितलं असलं निवांत झोपा, तरी हनुमान निवांत नव्हते. तास 2 तासाला अर्ध्या तासाला उठून चक्कर मारायची, पुन्हा जाऊन झोपायची, पुन्हा यायचे, पुन्हा बघायचे, पुन्हा जायचं, असं हनुमंताचं चालू होतं. चाला जवा पेरात वळणे की दोरी दुरा ओवरी अत्यंत घाबरा पाय सैरा कटकांत. हनुमान पहिल्यांदा आले, बघितलं राम लक्ष्मण झोपलेले आहेत. चला गेले आपापल्या सैन्यामध्ये जाऊन झोपले. पुन्हा 15-20 मिनिटांना अर्ध्या तासानं हनुमान आले. दुसऱ्यांदा ज्यावेळेस हनुमान बघायला आले तेव्हा राम लक्ष्मण दिसलेच नाही. आताच येऊन बघून गेलो होते, मग आता कुठे गेले एवढ्या वेळामध्ये? ज्यावेळेस राम लक्ष्मण दिसले नाही त्यावेळेस हनुमंतराय घाबरले. मुद्राची नाही गेला वर विहार नवचे वाहिला श्रीराम कोणीकडे गेला वेडावला कपिलात. हनुमंताचा दुसरा फेरा आल्यानंतर लक्षात आलं की राम लक्ष्मण दोघं बी नाही ते. मग कुठे गेले असतील? आता वनामध्ये फिरायचं जाण्याचा टाइम आहे का मध्यरात्री? कोण फिरायला जातं मध्यरात्री? बरं गेली दोघं बी संगच कसं जातील? मग कुठंच गेली नाही ती. मग नेमकं गेली कुठं असा विचार हनुमान करतात. युद्ध करिता मागला पूर्ण गेला मेळकार सोडून केल्या गमन वंचुल पूर्ण श्रीरामे. आता मन असतं, मनामध्ये संकल्प विकल्प बुद्धीच्या ठिकाणी माणसाच्या सगळ्यांच्याच येत असतात. शक्ती प्रसंगामध्ये रामाच्या सुद्धा डोक्यामध्ये आले होते विचार. का पानायची कपिनंदन का लागले विलंबन आलते ना डोक्यात. तसंच हनुमंताच्याही डोक्यामध्ये विचार येऊ लागले. काय झालं रामचंद्राला? कुठे गेले? युद्ध करून करून दमले, सगळं सैन्य सोडून गावाकडे निघून गेले का काय असा विचार हनुमान करतात. हे नगडे सर्वता तो नवी संभे शरणागता दीन वानरा समजता सांडी सर्वता हे हनुमंताच्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार आले. असं झालं नसेल तर मग तसं झालं असेल. समजा अयोध्येला गेले नसतील गेले. का गेले नसतील? कारण राम शरणागताला विसंबत नाही क्षणभर सुद्धा. भक्ताला आपल्या सोडून जाऊ शकत नाही. मग कुठे गेले अचानक? अयोध्येला जाणं शक्य नाही एवढ्या लांब सगळ्याला कोणालाही न सांगता असा विचार हनुमान करतात. शरणागता कृपाळा श्रीराम दिनदा दयाळा एवढा ब्रिदाचा कलळा वानर वेळा सांडील. का रामचंद्र सोडून गेले? शरणागताचा कृपाळू आहे. शरणागताचा कृपा सांभाळ करणं त्याला भगवंत म्हणतात. दिनावरती दया करणारा तो रामचंद्र आहे. एवढं त्याचं ब्रीद आहे, नाव आहे, नामांकित आहे. मग असा भगवंत अचानक वानरांचा मेळा सोडून का गेला असेल हनुमान विचार करतात. विषारा जाणवू मात आणि सुग्रीव वानर नाथ गोष्टी पाकतात कांत होईला कांत सगळी कांत. हनुमंताला एकट्यालाच माहिती होतं राम लक्ष्मण नाही. बाकी सगळी झोपली होती, कुणालाच काही माहिती नव्हतं. मध्यरात्रीचा प्रसंग होता. हनुमंताने विचार केला फक्त 2 जणांना ही गोष्ट सांगायची. वानरांचा राजा सुग्रीव आणि दुसरा विभीषणजी. ह्याच 2 सांगायचं. बाकी कुणाला काहीच कळू द्यायचं नाही. का कळू द्यायचं नाही? ऐका. गोष्टी जाईल लंकेशी गावके पडले रावणासे धावून येईल वेगेशी अंत सकळाशी करील. ही जर गोष्ट आपण प्रत्येकाला सांगत बसलो तर राजा रावणापर्यंत बातमी जाईल की राम लक्ष्मण गायब झाले, निघून गेले, कोणी त्यांना नेलं. मग मुख्य धुराच नाही म्हटल्यावर
रावण येईल आणि येऊन सगळ्याला मारील. त्याच्यामुळे ही गोष्ट कुणालाही कळू द्यायची नाही, गुप्त ठेवायची. फक्त सुग्रीव आणि विभीषण यांना सांगू असं हनुमान विचार करतात. रावण बापुडे ते केती ते मानवया जुत्पती एक एकाची अद्भुत शक्ती करतील शांती रावणाची. हनुमंतानं पुन्हा दुसरा विचार केला. रावणाला कळलं तर कळू द्या, काय करणार आहे. एवढं सगळं सैन्य असताना काही केलं नाही, आता एकटा काय करणार आहे. रावण बापुड आहे, आमच्यातला एक बारक्यातला बारका वानर सुद्धा जाऊन रावणाला मारू शकतो. एक एकाकडे एवढी ताकद आहे, एक गोळांगुळ गिळू शके ब्रह्मांड गोळ. काय असे रावणाचे बळ रणी सकळ जिंकावया. एक वानर ब्रह्मांड गिळण्याची ताकद होतंय, तिथं रावण काय आहे. रावणाची भीती आम्हाला नाही, त्याचं जाऊ द्या, पण का कळू द्यायचं नाही ऐका. तापी राजनीती विचाराच्या जावा समाचार दुरेवरीत पडेल त्वरा जगन्य त्वरा वीरवृत्ती. राजनीतीचा जर विचार केला तर सगळ्या वीरांना लाजवेल अशी गोष्ट आपल्याकडे घडली आहे. एवढे कोट्यावधी सैन्य असताना सुद्धा एवढ्या सगळ्या सैन्यामधून जी मुख्य मेन आहेत ते मेनच धुरा गायब कशा झाल्या, ही आपल्या सगळ्याला लाजवणारी गोष्ट आहे. राजनीतीचा विचार केला पाहिजे, त्यांचा शोध घ्यायला पाहिजे असा विचार हनुमान करतात. आयशे विचारोनी कपिनाथ विभीषण सावध करीत आणि सुग्रीवाननाथ व्रतांत सांगत तया दोघा. हनुमंतानं मनामध्ये तेवढाच विचार केला आणि दोघ जण, एक वानरांचा राजा सुग्रीव आणि दुसरे विभीषण, दोघांना झोपीमधून हनुमंतानं उठवलं आणि दोघांनाच काय गोष्ट सांगतात ऐका. हे समजा कळो न देता पाहू लागले रघुनाथा कोटेल देखती सर्वता तिघाती चिंता वर्त. हनुमंताने दोघा जणांना सावध केलं. विभीषण आणि सुग्रीव दोघांना सांगितलं, बाबा रामचंद्र नाही, कुठे गेले मला माहिती नाही, माझी वेळोवेळेला चक्कर होती पण मला बी लक्षात आलं नाही. मग तिघजण मिळून रामचंद्राला हुडकू लागले. ज्यावेळेस कुठंच राम लक्ष्मण दिसले नाही त्यावेळेस तिघांनाही चिंता वाटते. विभीषण सांगे तयासी व्यर्थ झाले न घडे रामासी काही योजले कार्यासी न पुस्तक कोणाची मग गेला. विभीषण अतिशय सत्ववंत, धैर्यवंत, माधुर्यवंत असणारे विभीषण जे होते, विभीषणाने सांगितलं हनुमंताला आणि सुग्रीवाला म्हणले ऐका, रामचंद्र एकाएकी अचानक गेले, असं कधी आतापर्यंत झालं का एवढ्या दिवसामध्ये. मग आताच रामचंद्र कसे गेले, काहीतरी त्याच्या पाठीमागे त्यांच्या डोक्यामध्ये वेगळं काहीतरी नियोजन असेल. कोणत्या तरी कामासाठी रामचंद्र गेले जे आपल्याला सुद्धा सांगणं रामानं योग्य रामाला वाटलं नाही, म्हणून आपल्याला न सांगता ते गेले असं विभीषण बोलतात. सर्वांगाचे दुर्ग करोनी स्वामी राखता अनुदी रामे हनुमंत निवारुनी कार्या लागुनी स्वय गेला. विभीषणाने सांगितलं हनुमंता तुम्ही शेपटीचं दुर्ग, शेपटीचा वेढा टाकला होता सैन्याभोवती, त्यावेळेस रामानं तुम्हाला काय सांगितलं, ती शेपटीचा वेढा काढा. काय सांगितलं, रामाला जायचं होतं म्हणून सांगितलं. आजपर्यंत सांगितलं का रामानं कधी शेपटीचा वेगळा काढा म्हणून? आताच का सांगितलं, कारण रामाला स्वतःहून जायचं होतं आणि स्वतःहून जायचं होतं म्हणून त्यांनी तुम्हाला सांगितलं निवांत झोपा. आणि ही रामचंद्र गपचूप गेले, त्यांच्या मनामध्ये काहीतरी नियोजन आहे म्हणून गेले असं विभीषण सांगू लागले. आता काय कारणे विचार म्हणून झाले चिंता तूर तव संसावला कपिंद्र काय उत्तर बोलत. विभीषण सुग्रीवजी बोलू लागले, आता रामचंद्र गेलेत कुठे गेलेत कुणाला माहित नाही, जाऊ द्या म्हणले. आता मग पुढचं कार्य काय, आता राम लक्ष्मण इथं नाहीत, मग पुढचं नियोजन कसं करायचं, काय कार्य करायचं, काय विचार करावा असं सगळेजण बोलत असताना हनुमानजी काय बोलतात ऐका. तुम्ही सावध राहा येते कळून द्यावे कोणा ते संरक्षावे सैन्य ते अति सामर्थ्य सावध. हनुमंतानं सांगितलं सुग्रीवाला आणि विभीषणाला म्हणले, हे बघा हे जे बाकीचं सगळं सैन्य आहे त्या सैन्याचं संरक्षण तुम्ही करा. राम लक्ष्मण कुठे गेलेत आपल्याला माहिती नाही, त्यामुळं कुणालाच काहीच गोष्ट सांगू नका, शांतपणे सैन्याचं संरक्षण करा. रामचंद्र कुठे गेले माझं मी बघतो. मी जाऊन वेगेची जाणा घेईन त्रिलोक्याची शोधून श्रीरामाची अति वेगीची आणि मी जातो त्रैलोक्यामध्ये दांडोळे घेतो, त्रिभुवन शोधतो आणि राम लक्ष्मण कुठे गेले त्यांना शोधून घेऊन सकाळपर्यंत येतो. त्यापर्यंत तुम्ही सैन्याचं संरक्षण करा, कोणाला काही बोलू नका.
सप्त पातळांची चवळी उल्लंघीन न लागता अरे वा. खचिन पर्वतांच्या दरडी पृथ्वी रोकडी वाटीन सप्त पातळ आहेत. सप्त पातळामध्ये एकाच क्षणाच्या आतमध्ये त्या ठिकाणी चक्कर मारून येतो, फेरा मारून येतो, बघून येतो, सप्त पातळ शोधतो. मोठे मोठे पर्वत आहेत, दरी आहेत, खोरे आहेत, पर्वताचे कडे आहेत, सगळीकडे रामाचा शोध घेऊन येतो. एकवीस स्वर्गाच्या उतरणी पाणी न लागता घडी पीठ करून रोकडी मिळविन तातडी अव्यक्तासी 21 स्वर्ग वरती आहेत. 21 स्वर्गाच्या उतरंडी एकाच क्षणामध्ये पाळीन. त्या 21 स्वर्गामध्ये जाईन, तिथं शोध घेईन, पृथ्वी पाहिल. संपूर्ण पृथ्वीवरती राम लक्ष्मणाचा शोध घेऊन माघारी येतो. मोडीन वैकुंठ कैलासाची शिकलाविना महेशासी अनुग्रहिले रावणासी उद्धत त्यासी करविले. आणि कैलासाच्या ठिकाणी जाईल, महादेवाला पुढे उभा करील, महादेवाला सांगेल कोणालाही कसलीही वरदानं देत जाऊ नका म्हणले. ते असणाऱ्या रावणाला अनुग्रह महादेवांना दिलेले नाही, ती वरदानं त्यांना दिली, त्याच्यामुळे ती उन्मत्त झालेली राक्षस आहेत. त्यामुळे महादेवानं ह्या राजा रावणाची बाजू घेऊन त्यांना सहाय्य केलं, त्यांना वरदानं दिली, म्हणून महादेवाला पुढे उभा करील. हनुमान बोलतात, रावण पुढे ते किती क्षणे नेईन भस्मांती लंकेची कर्ण शांती त्रिकुट निश्चिती खचवीन. आणि तुम्ही फक्त इथं राहून संरक्षण करा. रावण काय माझ्या पुढं आतापर्यंत किती रावणाच्या पुढे किती वेळा गेलो मी. रावणाला मारलं असतं केव्हाच, पण ते आपल्याकडे नाही, त्यामुळे रावणाची भीती आपल्याला नाही. ही लंका नावाचं जे त्रिकुट आहे ती हातावरती उचलून समुद्रात पालत करतो. हनुमान बोलतात, शोधिन विवरे विवर उल्लंघीन गिरी कंदरा तुम्ही दरबार समग्र अवरात्र सावधान. मी जातो, राम लक्ष्मणाचा शोध घेतो, पर्वत गिरी कंदरे सगळं त्या ठिकाणी संपूर्ण त्रिभुवनाचा शोध घेतो. तुम्ही फक्त इथं राहा आणि सकाळपर्यंत सगळ्या वानरांचा सांभाळ व्यवस्थित करा, कोणाला काही माहिती होऊ देऊ नका, असं हनुमान सुग्रीव विभीषणाला बोलतात. मात गुप्त करुणी सत्वर भारी रावणी समग्र निघता झाला कपिंद्र अति सत्वर राम कार्य. आणि सांगितलं हनुमंतानं, हे बघा म्हणले ही गोष्ट गुप्त करून ठेवा, कोणालाही काही कळू देऊ नका. सांगितलं व्यवस्थित हनुमंतानं आणि रामचंद्राच्या शोधासाठी निघाले. निगोनी कटका बाहेरी चिंता क्रांत कपी केसरी काय करू गा श्रीहरी बुद्धी जडकरी मद देई. आणि मग लगेचच सैन्याच्या बाहेर हनुमंतराय आले, पण हनुमंतालाही माहिती नव्हतं कोणी नेलं, कुठं नेलं, मग कसं शोधायचं. धाव पाव घाल गुणंदना माझा अपराध करी क्षमा संकटी पडिलो दुर्गमा सर्वोत्तमा पावगी. लगेच रामचंद्राचा भगवंताचा दावा करायला सुरुवात केली. रामा कुठं आहेत ते आमच्या असणाऱ्या बुद्धीला चालना द्या, असं हनुमान बोलतात. तू अनंताचा नाथ निज भक्ता संरक्षित नावी संबसी शरणागत तो हिरनाथ सांडिला. आणि अनाथाचा नाथ जनार्दन म्हणतात, तुम्ही आहेत भगवंत, अनाथाला तुम्ही सोडत नाही. विभीषण शरण आलेला आहे, सगळी वानर शरण आलेली आहेत, सुग्रीव राजा शरणागत आहे, आणि सगळे शरण आलेले अनाथ सोडून जाणं हे त्या ठिकाणी योग्य नाहीये, असं हनुमान बोलतात. शरणागत वज्र पंजरायचा प्रिदाचा बळीवार वाढविला पार तो साचार करी रामा. रामाचे खरं करा, तुम्हीच सांगितलं होतं शरणागता शरण मीच ऐकू, शरणागताला शरण देणारा मीच आहे असं तुम्हीच बोलले होते. ते तुम्हीच बोललेलं तुमचे शब्द तुम्हीच खरं करा, असं हनुमान बोलतात. उपेक्षीशी शरणागता बोल लागेल आणि विरुद्ध देशास्त्रता दिन अनाथा सांडित. रामचंद्र तुम्ही जे शरणागताला सोडलं, हो शरणागताला सोडून दिलं तर ऐका, वेदशास्त्र आहे तर पुराणानं सांगितले, पुराणानं जे सांगितलंय, वेदशास्त्रानं जे सांगितलंय ते सगळं खोटं होईल. त्यामुळं तुम्ही तुमच्या असणाऱ्या शरणागताचं रक्षण करणं करता त्यांना सोडून का गेले. हनुमान बोलतात, आईची तीव्र चिंता करिता कृपा उपजली रघुनाथा बुद्धी दिदली कपिनाथा गेला तत्वता यक्षिणी वटा. लगेच प्रत्येकाला बुद्धी देणारा रामचंद्र आहेत महाराज. बुद्धीची बुद्धी आपण अंतरात्मा रघुनंदन तेने हृदय प्रवेशन कपिनंदन प्रभू दिला. बुद्धीची बुद्धी असणारा रामचंद्र आहे. मग अशी त्या देवीला स्वतः बुद्धी देणाराच हनुमान आहे, रामचंद्र आहे. जगाच्या तळामध्ये प्रत्येकाला बुद्धी देण्याचं काम रामाचं आहे. त्यामुळं
हनुमंताला सुद्धा रामचंद्रानं बुद्धी दिली आणि हनुमंताला वाटलं यक्षिणी वाडाच्या झाडाखाली तिथं जाऊ काहीतरी शोध लागेल म्हणून हनुमंत तिकडे गेले. यक्षिणी वटाळती मारुती साविला झाला आदिशक्ती तोच गमन त्रिजगती माझी विनंती परिसावी. आणि यक्षिणी नावाची आदिशक्ती जगदंबा देवता आहे त्या वडाच्या झाडाखाली हनुमंतराय गेले आणि जगदंबेला जी आदिशक्ती आहे त्या आदिशक्तीचं स्तवन हनुमंताने केलं. आई साहेब तुमचं भ्रमण त्रिजगतामध्ये एकाच क्षणामध्ये तुम्ही भ्रमण करू शकता किंवा त्रिभुवनातली दृष्टी तुम्हाला आहे दिसतं. माझी एक विनंती आहे ऐका. सांडून वारा सकळा राम सौमित्र कोठे गेला याचा समाचार वैला मत सांगितला पाहिजे. हनुमंतानं आदिशक्तीला आई साहेबाला जगदंबेला प्रार्थना केली. आई साहेब राम लक्ष्मण कुठे गेलेत आम्हाला माहिती नाही. मग कुठे गेलेत त्यांचा असणारा शोध तपास कुठे गेलेली आहे ती माहिती आम्हाला तुम्ही सांगितली पाहिजे असं हनुमान बोलतात. मी पूर्वी माझं प्रसन्न म्हणून तू माझी आलो शरण वेगी सांगा उल्लंघन केवते गमन केले. आणि ते यक्षिणी देवतेला हनुमानजी बोलू लागले हे बघा पूर्वी 38व्या अध्यायामध्ये इंद्रजिताला मारताना तुम्ही आमच्यावरती प्रसन्न झाला होता तेव्हाही आम्हाला मदत केली होती आणि आताही तुम्ही आमच्यावरती प्रसन्न आहात म्हणून तुम्हाला आम्ही शरण आलोय. तर राम लक्ष्मण कुठे गेलेत आम्हाला सांगा. माझं वृत्तांत न सांगता शोभ वाटेल रघुनाथा आईचे जाणून सर्वता शुद्धी तत्वता सांगावी. यक्षिणी देवतेला जगदंबेला हनुमंतराय बोलतात आई साहेब ऐका म्हणले तुम्ही जर मला रामचंद्राची शुद्धी सांगितली नाही तर रामचंद्राला राग येईल. ब्रह्मांडाचा नायक असणारा भगवंत त्याला राग येईल. त्याच्यामुळे रामचंद्र कोणी नेले कुठे गेले त्यांचा तपास त्यांची शुद्धी आम्हाला सांगा. कोणी कपीचे उत्तरा अडवडी ते सुंदरा त्याने सांगितल्या समाचारा करील सरा सर्वासी. हनुमंताचं बोलणं ऐकल्यानंतर ना यक्षिणी नावाची जी देवता होती ते देवतेने विचार केला हा हनुमान आहे. त्रिजगताला कळीकाळाला कोणालाही ऐकणार नाही असा बलशाली हनुमान आहे. आणि आपण जरी हनुमंताचं बोलणं टाळलं याच्या शब्दाला प्रत्युत्तर दिलं नाही याला रामचंद्राबद्दल काहीच माहिती सांगितली नाही तर संपूर्ण ब्रह्मांडाचा घात करण्याची ताकद एका हनुमंताकडे आहे. म्हणून घाबरून का होईना त्याला रामाची माहिती भूत शक्ती कपिनाथा नाही काही काळाची भीत नित्य राम नामे गरजत राम सेवित सर्वदा. हनुमान असा आहे महाराज कसा आहे आदट दाटुका महावीर मुखी राम नाम निरंतर त्याला कोण अर्थ दुस्तर कार्य सत्वर साधील असा तो हनुमान आहे. त्याला त्याचं कार्य करायचं म्हणल्यावर ते कसंही करतोय त्याला कोणाचीही गरज नाही. पण त्यानं आपल्याला मदत मागितली तर आपलं कर्तव्य आहे त्याला मदत करणं. एरवी तो त्याचं कार्य करण्यामध्ये समर्थच आहे. कळी काळ सुद्धा हनुमंताला थांबवू शकत नाही अडवू शकत नाही. मग रामाची सेवा म्हणून आपण काहीतरी माहिती सांगू असं देवता विचार करते. आम्ही न सांगताई व्रत कार्य साधिल आपले यश घेतलं येत श्री रघुनाथ सुखावे. त्या देवतांनी विचार केला हे बघा म्हणले आपण जरी नाहीच सांगितलं तरी हनुमंताचं त्याचं काम करायला समर्थ आहे. हनुमंत करता आहे हनुमंताला अडवण्यासाठी कोणी जरी आलं तरी कोणी टिकू शकत नाही. त्यामुळे सगळं यश हनुमंताकडे जाण्यापेक्षा रामचंद्राच्या कार्यामध्ये आपलाही सहभाग व्हावा म्हणून सेवा म्हणून आपण माहिती सांगावं आणि ते यश आपण घ्यावं असं देवता विचार करते. आम्ही न सांगो तरी कार्य साधिल तो तरी माळीला राक्षसांच्या हरी चराचरी निज विजयी. जरी हनुमंताला आम्ही काहीच सांगितलं नाही तरी त्याचं कार्य तो करणारच आहे. त्याला जगतामध्ये कुणीही अडवणार नाही. कोट्यावधी राक्षस मारील आणि चराचरामध्ये विजयी होणारा तो हनुमान आहे. आपण जरी रामाचा पत्ता सांगितला नाही तरी तो हनुमान शोधणारच आहे. त्याच्यापेक्षा सांगितलेलं बरं. शोभालिया कपिशी जीवे मारिला सकळांची म्हणून पाहिल्याची कपिशी राम समाचाराशी जाऊन. विचार केला यक्षिणी देवतांनी जर हनुमंताला राग आला तर संपूर्ण त्रिभुवनाचा घात करण्याची ताकद हनुमंताकडे संपूर्ण राक्षसांना मारील. मग सगळ्यांचा घात करण्याच्या पेक्षा चराचराचा वध हनुमंताला करतील याच्या आधी जे आपल्याला माहिती आहे ते हनुमंताला सांगू. गोष्टी सांगो जरी स्पष्ट समाचार होईल प्रकट शोभून यावर दुष्ट करील सपाट सर्वांचे. देवतांनी विचार केला आता सध्या जोपर्यंत रावण जिवंत आहे तोपर्यंत रावणाचं बंधन आपल्यावरती आहे. त्याच्या आपण आज्ञेमध्ये आहोत. त्यामुळं आपण डायरेक्ट प्रकट होऊन हनुमंताला गोष्ट सांगायची नाही. जर आपण हनुमंताला सांगितले हनुमंताचं कार्य करील पुन्हा
जर गोष्ट रावणाला कळले की यांनी मदत हनुमंताला केली तर आपल्याला त्या सुद्धा रावण दंड करील, म्हणून गुप्त रूपानं कशाच्या तरी मदतीनं हनुमंताला गुह्य सांगू असा विचार देवता करते. काय करू विचार म्हणून आली चिंता तुर बुद्धीस पुरली सत्वर प्रकारांतर यक्षिणी योजिले. देवतांनी विचार केला, काहीतरी विचार करायला पाहिजे, हनुमंताला गोष्ट कळली पाहिजे, राम कुठं आहेत हनुमंताला आपल्याला सांगायचंय, पण डायरेक्ट प्रगट होऊन आपल्याला सांगता येत नाही. मग काहीतरी प्रकार, काहीतरी नियोजन केलं पाहिजे. मग काय करावं विचार करतं. गीत गीती वृक्षावरी बैसली असता परस्परी पाक्षिणीचे संचोनी अंतरी कपी केसरी ते व्रत आणि असा विचार करत असतानाच यक्षिणी देवतेला बुद्धी आठवली. त्याच झाडावरती पक्षी आणि पक्षिणी दोघजण पती पत्नी झाडावरती बसलेले होते. यक्षिणी देवतांनी त्या दोघांच्याही हृदयामध्ये संचार केला आणि पक्षी आणि पक्षिणी यांच्या संवादामधून ही गुह्य हनुमंताला सांगावं असा विचार देवता करतात. गीदाते म्हणे गिदिनी माझ डोळे होती म्हणी नरमास पाहिजे बोजनी ते कोटोनी मिळविशी. आणि ती गीत पक्षिणी जी होती ती पक्षाला सांगू लागली, हे बघा धर्मशास्त्र ऐसे डोहाळे पुसावे त्यांचे पुरवावे मनोरथ. आता मी गर्भवती आहे त्याच्यामुळे मला डोहाळे लागलेत आणि माझं डोहाळा असं आहे, आपल्याला नरमांस खाण्याची इच्छा आहे, भेटतील पण ती कुठून आणावं अशी पक्षीने पक्षाला बोलत असताना पक्षी काय सांगतोय का, तू माझ प्राणपती मी तुझा गंग शक्ती जले उदास तोशी चित्ती डोळे निश्चिती पुरवावे. पक्षीने सांगू लागली, तू माझा प्राण आहे, नवरा आहे आणि मी तुझी शक्ती आहे, तुझी अर्धांगिनी आहे, तुझी पत्नी आहे, त्यामुळे माझी प्रत्येक इच्छा पुरवणं तुमचं काम आहे. माझा डोहाळे असतील किंवा वेगळ्या काही इच्छा असतील ते सगळं पुरवणं तुमचं प्रत्येक गोष्टीत कार्य आहे असं पक्षीने बोलू लागली. गीत म्हणे गिदी प्रतित्वरान करावी सर्वाती अनयासे मास प्राप्ती तुझ निश्चिती होईल. आणि लगेच त्या असणाऱ्या पक्षानं पक्षिणीला सांगितलं, हे बघ म्हणली आई, कुठल्याही कामाची गोष्टीची गडबड करू नको, तुझं असणारी इच्छा आहे नरमांस तुला खायचंय ते तुला मिळेल, गडबड करू नको, कुठं मिळेल सांगतो आई. अहि रावण मही रावण सखे बंधू दोघे जण चोरून या राम लक्ष्मण नेले जाण त्या पाताळा. पक्षानं पक्षिणीला सांगितलं, हनुमान जे ऐकत होते त्यानं सांगितलं, हे बघ तुला नरमांस मांसाचं त्या ठिकाणी मांस खायचे तर ऐक म्हणले. मग अशीच ते असणारे आई रावण मही रावणानं राम लक्ष्मणाला चोरून पाताळामध्ये महिकावती नगरीला नेलेलं आहे. पुढं त्यांच्या जावण्याची त्वरित जाऊन या कपिनाथ कळील सकळांचा घात मास बहुत मिळेल. आणि त्या राम लक्ष्मणाला वाचवण्यासाठी हनुमान त्यांच्या मदतीला तिथं जाईल. हनुमान राम लक्ष्मण मिळून सगळ्या राक्षसांना मारतील, मग तुला अनेक प्रकारचा मांस मिळेल असं तो पक्षी बोलू आईचे बोलत होती दोघी कपिने ऐकिले वेगी आनंद भरला सर्वांगी गरजे सवेग रामनामे. अशा प्रकारचा तो पक्षी पक्षिणीला सांगत होता की सगळं वृत्त हनुमंतानं ऐकलं. हनुमंतानं ऐकल्याबरोबर राम लक्ष्मण कुठं आहेत हनुमंताला कळलं, आनंद वाटला. भूमी आणून लात विवर केले अत्यंत भूत गेला पाताळ हनुमंत राक्षस जात देत असे. आणि लगेचच आता पाताळामध्ये आहेत म्हटल्यावर जमिनीला लाथ हनुमंतानं घातली. लाथ घातल्याबरोबर मोठं विवर तिथं पाडलं, त्या विवरामधून पाताळात प्रवेश केला. इकडे ते राक्षस घेऊन आले दोघास पुरलेलं सविले नवस जगदंबेच इकडं त्या राक्षसांनी राम लक्ष्मणाला घेऊन आले होते जगदंबेच्या देवीच्या समोर, जो त्यांचा नवस होता ते नवस पुरवण्यासाठी दोघांना तिथं आणलं. पूजोपचार सामग्री मिळवली बहुतान परी अति उल्हास राक्षस बारी निज गजरी मांडिला. राम लक्ष्मणाला पुढे देवीच्या पुढे ठेवलं, पूजा सामग्री सगळं सिद्ध केली आणि अनेक प्रकारचा आनंद राक्षसांना झाला. सगळी सामग्री एकत्र केली. आतुरबाई वानर मार्ग काढिला सत्वर धावल वेग तडा येईल कपिंद्र पै येते. आणि आई रावण मही रावणाला माहिती होतं हनुमान ह्या रामचंद्राच्या सैन्यामध्ये आतुरबळ आहे, तो कसा तरी मार्ग काढून काहीतरी करून इथं येईल, ती इथं येण्याच्या आधी देवीला बळी दिलं पाहिजे असा विचार दोघजण करतात. मग काहील चले मत युद्ध करील त्वरित सोडविल रघुनाथ शक्ती
अद्भुत कपी विचार केला आहे रावण महिरावण आणि हनुमान जर इथं आला तर कोणाची ताकद चालणार नाही. हनुमंताकडे अफाट ताकद आहे. कोट्यावधी राक्षस मारील. राम लक्ष्मणाला सोडून घेऊन जाईल. मानोनी नगर बाह्य प्रांती राखले ठेविली सभोवती मकर ध्वज द्वारा प्रती अद्भुत शक्ती राख. म्हणून महिकावतीच्या नगरीच्या येशीवरती दरवाजावरती राखण अनेक राक्षस आईरावण महिरावणाने ठेवले होते. त्याच्यामध्ये मकरध्वज नावाचा श्रेष्ठ वीर सुद्धा संरक्षणासाठी ठेवला. 14 सहस्त्र राक्षस अद्भुत शक्ती दुर्दर्श द्वारी सावध अनिमेष मकर ध्वजा 14,000 राक्षस अति अद्भुत ताकद असणारे मकरध्वजा समवेत सगळे संरक्षणासाठी ठेवले. लावित पातया पाते द्वार राखिती सावचिते तव हनुमान पावला ते रामा ते पावया. डोळ्याचं पात सुद्धा न लागू देता एवढ्या वेळामध्ये एवढा सुद्धा वेळ त्यांचं दुर्लक्ष नव्हतं. सावध पद्धतीने दरवाजाचं संरक्षण ती करत होते. तेवढ्या वेळामध्ये हनुमान तिथं रामाच्या शोधासाठी आले. कापी रूपे जाता भीतरी वैकी पडेल राक्षस भारी रामाच्या दोरी जळकरी महामारी उठतील. हनुमंताने विचार केला आपला वेश वानरांचा आहे आणि अख्ख्या जगाताला माहिती आहे राक्षसांचं आणि वानरांचं युद्ध सुरू आहे. त्यामुळे आपण वानर वेशामध्ये जायचं नाही. आपण आलोय असं जर राक्षसांना कळलं पुन्हा रामावरती अजून काहीतरी संकट आणतील कुठं तर दुसरीकडलं पावतील. म्हणून हनुमान काय विचार करतात नाही. युद्धाचे भय नाही मज परी न लाभे रघुराज सिद्धी न पावे स्वामी काज आईची वजन एक मला युद्धाची भीती नाही. मला कुणी मारायला मला कशाचीही टेन्शन नाही चिंता नाही. पण मला भीती रामचंद्राची आहे. रामचंद्र मला भेटणार नाही याची चिंता आहे. म्हणून रामाचं कार्य प्राप्त होणार नाही. याच्यासाठी हनुमान काय विचार करतात ऐका. कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. साधावया स्वामी कार्यासी झाला तापसी तीर्थवासी तापस वेशे राजद्वारासी भीतरी जावयासी पये आला. दुसरे जण संतांच्या त्यांच्या कृपा आशीर्वादाने कधीच विस्तार बाबाजी सत्वरदास तुकार. बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांग परिपात करून कथेला सुरुवात करते. अनुसंधान आहे मालकाचं काम करायचे देवाचं काम करायचंय. त्याच्यासाठी हनुमंतराय तापस्याचा वेश धारण केला. तीर्थयात्रा करत असताना जशी तापसी असतात तसा वेश धारण केला आणि असणाऱ्या हिरावण महिरावणाच्या महालाकडे निघालेले आहेत. अत्यंत चतुर कपिपती वा वा. राम प्रभावे सवदी शक्ती माया पेरी निश्चिती लागली सुषुप्ती सर्वासी. अतिशय चतुर असणाऱ्या हनुमंतराय आणि प्रभू रामचंद्राच्या नावाच्या जोरावर शक्तीचं स्तवन केलं. देवी कुठल्या मायेचं असणारं स्तवन हनुमंतरायांनी केलं. मग अशा हिरावणाने राक्षसांनी केलं तरी शक्तिरूपी असणारं प्रभू रामचंद्र प्रसन्न होतात. का तर विटाई किटाई माझी कृष्णाई. शक्तीच्या रूपात भगवंत तीच देवी तीच देव असतात बरं का. त्यांचं काय नसतं. मग असणाऱ्या भगवंताचे असणारं हनुमंतरायांनी केला आणि धाव्याने मायेचं स्तवन केला आणि मग देवी मागणं मागितलं. सगळी राखणायची दरवाजात सगळीच्या सगळी झोपू दे रे. ती गाढ झोपू दे आणि सगळीच गाढ झोपली. जो स्वामी कार्या सादर त्याची नवे माया मकर ध्वजवीर निरंतर स्वामी काज. आणि स्वामी का देवीची विष्णूची महापूजा अनुभवन ध्वजा. स्वामीचं कार्य म्हणजे देवाची पूजा आहे आणि आपल्या स्वामीचं कार्य जो तत्परतेने करतो त्याला कधी झोप येत नाही आणि त्याच्यावर मायाचा प्रभाव पडत नाही. बाकीची सगळी गाढ झोपली. मायाचा प्रभाव सगळ्यावर पडला. का मालकाच्या कामात चुकारपणा. हे चुकारपणा मालकाच्या कामात नव्हता. म्हणून म्हणजे असणारी साधी डुकली सुद्धा मकर ध्वजाला आली नाही. निरंतर सावध माथ्यानी निशिवेशी पासी देखील उचित तापासी तरी जातावर जिले त्यासी जाशी निशी घेऊ. रात्रीच्या 12 वाजले आणि विशिष्ट नाथमध्ये हनुमंतराय तापस्येवर चाललेले आहे.
समोर असणारे मकरध्वज वॉचमॅन ड्युटी थोडक्यात आपल्या भाषेत म्हणा. आणि मकरध्वजाने हटकलं, ओय बाबा लय वेळ पोती संपाय कुठं चालला? भिन्न असता मध्यरात्र कोटेचा, भिन्न असता मध्यरात्र कोटेचा सीन बुजत, तरुणी आता पसव्रत स्वेच्छा जात नगरात. हनुमंतरायाला अडवलं. हनुमंतरायाला मकरध्वज म्हणाला, विचारलं का गावात शिरू का म्हणून? आणि वर्ण तापस्याचा वेश धारण केला म्हणल्या आणि एवढ्या मध्यरात्र गावात शिरायला लागला, तुम्हाला काय वाटतंय का? भिक्षुकाचा धर्म पाही दिवसा पण समयी, ग्रस्त जेविल्या निज ग्राही जावे तीही भिक्षेसी. भिक्षुकाच्या रूपात आलेलो आहोत. आणि भिक्षुकाने काय मध्यरात्री भीक मागायची असते का म्हणजे असणार? दिवसा मागायची, दुपारच्या वेळेस. ती कधी घरचा मालक जेवल्यानंतर भीक मागायची असते महाराज. यजमान सकळ तृप्त, हा. घरचा वैश्वानर शांत, भिक्षेशी काळ तोची प्राप्त, येतोची दया भिक्षुक. भिक्षुक एक म्हणजे भिक्षा कधी मागायची असती? दुपारची मागायची. ती बी घरचा मालक जेवल्यानंतर मागायची. एवढंच नाही, त्याच्या घरचा अग्नी विझल्यानंतर मागायची. चूल विझल्यावर मागायचं असतं. आणि रातचं अय भिक्षुक उचित काळ सांडून या जाण, अकाळी करिता गमन, अकाळी करिता गमन, लागो स्वधर्म दूषण, ऐसे आपण न करावे. योग्य वेळ सोडून भिक्षा मागायची नसती. विवेकी वेळ सोडून जर भिक्षा माहिती तर तुम्हाला कोण तापसी मिळेल? कोण भिक्षुक म्हणाल म्हणजे असणार? हा कशाला भिक्षुकाच्या डाग लागतो? भिक्षुकाला बी कशाला डाग लावतो? भिकाऱ्याला बी योग्य लागतं. काय भाषण आहे दोघांचं? नेत असणार मकरध्वज. शेवटी मुलगा कोणाचा आहे? बुद्धिमत्ता वरिष्ठ. मग जशी बाप जसा बेटा कोंबार तसा लोटा वाचा. तू अकाळी गमन करीसी, निज धर्म बोलायसी, स्वामी क्षोभले आमासी, कोण निशिती विचारत. अयोग्य वेळी तुम्ही आमच्या इथं आलेला आहोत म्हणजे का? तर तुमचा जो काही धर्म भिक्षुकाचा, त्या धर्माला डाग लागला अशा प्रकारचं तुम्ही कार्य करायला लागला. आणि तुम्हाला जर आतमध्ये सोडलं, आमचा मालक खोलून घ्या. आम्हाला कळतं का नाही तुला? भिक्षुक कधी येत असले दुपारचं, तू कधी सोडलं रात्रीचं. अरे वॉचमॅन ड्युटी करतो का हजामती करतो? आणि की ठेवावे दूषण, ते आम्हीच करतो प्रार्थना, येथून परतावे आपण, करावे गमन स्वाश्रम. महाराज तुम्हाला नाव ठेवण्यापेक्षा आणि तुम्हाला जस बोलण्यापेक्षा तुम्हाला तुमचे हात जोडतो, तुमच्या पाया पडतो, तुम्हाला विनंती करतो, जाऊ बरं आमच्या गावात ना तुम्ही. आमचं गाव सोडा, दुसऱ्या गावात निवांत भिक्षा मागा. ऐकून तयाचे बोलणे, तापस क्षोभाला निज माने, काही धर्माने बैसविले कोणी तू दये. असं बोलत तापशीला रागाला की हनुमंतरायाला रागाच्या भरात म्हणले, एवढं नियमाचा धर्माचा कुणी बसविलं तुला म्हणजे हे तर राखायला दरवाजा? आम्ही विरक्त तापसी, स्वेच्छे विचारू हरणीसी, कोठे निर्बंध नाही आमासी, तुका वारीची निज कडकडीत धरण केलेलं असणार तापस्यावत मध्ये स्वच्छेन मनाला वाटून देतो आम्ही फिरू म्हणजे असणार. आम्हाला कुणाचा निर्बंध नाही, कुणी आम्हाला अडवत नाही म्हणजे. आणि तू महामूर्ख, मूर्ख तर नाही महामूर्खच म्हणजे का अडवायला लागला असं आम्हाला? निवारिता साधूसी, स्वय अधापता जासी, बोले आमासी ठेवीशी, वेत तापसी शापिले. काय म्हणले असणार? साधूला नावं ठेवायला लागला म्हणजे असणार. साधूला नावं ठेवलं की आधा नरकाला गेल्याशिवाय राहतच नाही म्हणजे. कशाला आम्हाला नावं ठेवतो? कशाला नरकाच्या वाटेला जातो? बाबा जाऊ दे, येऊ दे फेरफटका मारून. ऐकून त्याचे बोलणे, मकराक्ष
मागायची असती वेळेवर मागायची अवेळी आलाव ते आलाव आणि आम्हाला साधं शिकवायला लागला काय म्हणले तुम्ही म्हणले राग आला त्याला बी आणि रागाच्या भरात म्हणलं कोणी तुम्हाला साधुत्वाची पदवी दिली व दाखवा म्हणजे असणार तुमचं डिग्रीचं प्रमाणपत्र जर वाचविले निज शरीरा वा वा तरी परतावे मागाला मग होशील घाबीरा धोत्रा वस्त्र सांभाळी आता मकराक्ष हनुमंतराया म्हणून स्वतःच ध्येय वाचवायचं असेल तर माघारी जावा नाही तर आवरा तुमचं पंचांग आवरा धोतर आवरा ती भगवे कपडे आवरा म्हणजे जटा आवरा अशा प्रकारचं मकरध्वज म्हणू लागले ऐकून शोभे तापस बोले तुझ काशा पदने लागले ताप हानोनी दोन्ही डोळे पाणी तत्काळ तपस्वी हनुमंतराला रागाच्या भरात मला म्हणतो का धोत्रावर लका म्हणले तुला शाप द्यायची गरजच नाही एक जर टप्पू तुझ्या डोक्यात दिला दोन्ही डोळे तुझे बाहेर पडतील बघ नीट बघ ये वृक्षोबाला तक्षानी बरं दोघे आले झोट धरानी निष्ठुर वचन बोल रागाला दोघांनी एकमेकाच्या केसाला धरून बापल्याकाचं भांडण चालू झालं भांडण करता लय निष्ठुर शब्दाने कठोर शब्दाने आता भांडणात नीट बोलतोय तू असा तो असा मी असा ताप हानी तियेरा गुडघे परस्परा हानी तिसैरा वैरा दोन्ही वीरा एकमेकाला चपटा मारू लागले एकमेकाला गुडघे मारू लागले एकमेकाला कोपऱ्याने मारू लागले वाचा परस्परे हानी ती धडका बरं परस्परे हानी ती धडका परस्परे घाली ती धडका तुझे काय किंमतच एकमेकाची करीना ती दोघं बी म्हणजे माग पुढे सरकारचे पळत जायची एकमेकाने एकमेकाला ठोका द्यायचा धडका द्यायच्या असं भांडण बाबा आपल्याकडे वाचा युद्ध करिता दोघे जण परस्पर खेदक्षिण हनुमान विचारी आपण हा कोण कैचा पाये डबडबे झाले दोघं बी असणारी दमून गेले हनुमंतरायांनी मनात विचार करायला सुरुवात केली आजपर्यंत का ठोक्यात गेली ती पण ही म्हणजे पसका मारणार कोणाचा आहे पोरग माझ्या घायाचे आघात पीठ होता ती पर्वत अद्यापी वाचला जीवे जित कोण निश्चित मी बुद्धीचा ठोका टाकला तर पर्वताचं सुद्धा पीठ होतंय आणि ह्याला किती मारलं तरी काहीच होईनाय कुणाचा आहे बाबा ही अरे कोण तू काय आहेसी माझ्या धाई वचलासी वेगी सांग मज पासी यम पासी अनंत साडी कोणाच तो कुणाचा इसरा अरे माझ्या एका झपक्यात भले भले मिळते तू वाचलाच कस काय म्हणलं सांग म्हणले लवकर तू कोणाचा कोण आहे नाही जर सांगितलं ना आता असा झपका लावेल यमपुरीच तिकीट ठरेल तुझं ऐकोनी त्याचे बोलणे मग राक्षस शोभला म्हणे काय बोलत प्रतिवचने सावधाने हनुमंतरायचं बोलणं मकरध्वजाने ऐकलं आणि मकरध्वज हनुमंतरायला उत्तर देऊ लागला कुणाचं ऐका हे सांगायला सुरुवात केली कसं सांगतात ऐका युद्ध करिता भागा बरं काकुळ येऊन पुसासी तरी ऐकायता देसी मी तुझ पासी सांगेना भांडण करून दमला वय म्हणले बरं असू दे म्हणले भांडण करून दमला म्हणले काकुलती विचारता वय कुणाचा हाय काय हा बरं जाऊ द्या विचारलंय तुम्ही म्हणून जशाच तसं सांगतो मी कुणाचा आहे ती लक्ष नाही का सेवेची बोले वचन तुझ सांगोनी काय सोन
तुला सांगायची काही गरज नाही म्हणले. तू दमलाय भागलाय, दिलं सोडून दिले. जा म्हणजे निवांत जा तुझ्या गावाकडे. म्हणजे आता तुला हात लावत नाही, उगाच सांगत बसायचं काय काम करू नको. करू पण करसी गमान तरी तरी स्वर्गा तुझा धाडीन वा. पुस्तकीसी आहेस तू कोण सावधान हनुमंतराय म्हणजे तुला यमपुरीला पाठवीन. आता मकरध्वज काय म्हणतात, हनुमंतराया हो का जायचं तर सुखाने जावा, आनंदाने जावा, नाहीतर तुम्हाला तर स्वर्गालाच पाठवीन म्हणता. पण जाऊ द्या, जाता जाता म्हणला कुणाचं कोणाही विचारलंय ना सांगतो, लक्ष दे नाही का. वाई सुत कपिराज बरं त्या हनुमंताचा आत्मज माझे नाव मकर ध्वज माझे बळ विद्यास. ऐका हो विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर कुणाचं कोण आहे, ते असणारा पवनपुत्र हनुमंतराया. आणि त्या हनुमंतरायाचा मुलगा मला म्हणतात म्हणले. आणि त्या हनुमंतरायासारखं माझ्या पप्पा सारखंच माझ्यात बी ताकद आहे म्हणले. बोला आता. रावण महिरावण सखे बंधू दोघे जण तेही मदत ठेवले रक्षण द्वारी संपूर्ण पुलिया. इथे काय यायचं कारण तर ऐक म्हणले असणारा. म्हणले तेशी कोण हनुमंतराय त्यांचा मुलगा आहे म्हणतात म्हणजे मला. आणि म्हणले ह्या असणाऱ्या पाताळाच्या ठिकाणी माहिकावती नावचं गाव आहे. त्या गावात अहिरावण महिरावण राज्य करतात म्हणजे राजे आहेत ह्या गावचे म्हणजे. आणि त्यांनी म्हणजे मला काम दिलं ह्या गावचं राखण करण्याचं आणि त्यांची सेवा आणि त्यांचं काम करण्यासाठी पोटाला काहीतरी काम करावं लागतं. व तुमच्यासारखं फिरून कुठं जमायचं बाई म्हणजे रातभर दिवसभर. म्हणलं काहीतरी काम करावं लागतं म्हणून मी इथं काम करतो असं मकरध्वज म्हणतात. त्याचे कुळी कुळ स्वामी वा वा वा. कामाक्षी जाणयक्षिणी तिसी बैराना लागोनी मानव दोन्ही आणि ऐका म्हणले असणार. कुलदेवता आहे त्यांची, लक्षात ठेवा. म्हणून सगळ्यात आधी कुलदैवताला जायचं असते. अहिरावण महिरावण कुठं वळली प्रभू रामचंद्राला पकडण्यासाठी कुलदैवताला. आणि जेव्हा कुलदैवताची आराधना केली की प्रभू रामचंद्र प्रसन्न झाले त्यांच्यावर. म्हणून कुलदैवत, पुन्हा आधी कुलदैवत, पुन्हा आराध्य दैवत आणि पुन्हा ग्रामदैवत आणि पुन्हा बाकीची 33 कोटी मी सोडा. पण कुलदैवताला सोडायचं नाही का तर कुलदैवत सोडलं की विषय संपला. तसं त्या अहिरावण आणि महिरावण लक्षात ठेवा. दुसऱ्या देवाचा लवकर आपल्यावर कुळ असणारा कोप होतच नाही. कुलदैवताला प्रसन्न केलं की बाकीचं झालं. म्हणून वारी कुणाची करायची गरज नाही, कुलदैवताची केली तरी चालते. कुळाचीही कुलदेवी केली संतांनी ठावे. सगळं कुणाला कुणाचं कुळ माहिती नसलं तर पांडुरंग परमात्मा कुळ सांगायचा विषय संपला. कुळाचीही कुलदेवी तीच देवी वे, तिचा विटाई पिटाई माझी आई. अशी पंढरीची आई चंद्रभागा. मग अशा प्रकारची असणारी त्या अहिरावण आणि महिरावणाची कुळदेवी असणारी कामाक्षी आहे म्हणा. आणि त्या कामाक्षीला नर बळी देण्यासाठी त्या अहिरावणाने आणि महिरावणाने 2 माणसं आणल्यात बर का. त्यांच्या धावण्या लागोन स्वर्ग मृत्यूयोगी होऊन यायला कोणी धावून म्हणून राखण ठेविले. ऐका हो बाबा म्हणजे असणारा त्या असणाऱ्या हिरावणाने महिरावणाने देवीला बळी चढवण्यासाठी 2 माणसं आणल्यात. आणि त्या 2 माणसाच्या माणसाला सोडवण्यासाठी स्वर्गमूर्ती पाताळ स्वर्गातून आणि किंवा असणाऱ्या पृथ्वी तळावरून कोणतरी असणारी त्यांची सोडवणूक करण्यासाठी येईल. म्हणून मला इथं राखण ठेवलंय, आतमध्ये कुणाला येऊ द्यायचं नाही. आता स्वस्ती असो तुझं सुखे जा बाबा. सुखे जाये आले मार्गी अन्यथा व्रताचा सिरेगी व्रत भागी यमाचे. तुम्ही विचारलेल्या प्रश्नाची उत्तर व्यवस्थित दिल्या. आता तुमचं कल्याण असो, स्वस्ती असो म्हणजे कल्याण असो, सुखाने आल्या मार्गाने जावा बरं. आणि तुम्हाला जर आल्या मार्गाने सुखाने जायचं नसेल तलवार यमाकडे पाठीण म्हणजे तुम्हाला. आता ऐकोनी त्याचे उत्तर क्रोधे झाला कलग्नी रुद्र नेत्र भवांडी बोले कपिंद्र ते मकरध्वजाचा पण हनुमंतराने ऐकला. तिच्या रागाला रागाच्या भरात
डोळं लाल भडक झालं, घर 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 फिरवला आणि वटदात सावून हनुमंतराय काय म्हणू लागले, ऐक हनुमान म्हणे तयासी तू राक्षस कपडे शिवा धरुणी वानर वेशासी पुत्र म्हणवीसी हनुम्या रागाच्या भागामध्ये गपड्या राक्षसाच्या वेशात आलास आणि ते हनुमंतरायचं पोरगं म्हणतो, लाज वाटाय पाहिजे तुला. हा सांडूनी आपुला पिता थोडीशी दुसरी आता. माणिकाचा पुत्र म्हणविता लयाचा दोषी राधा पाता लाज सर्वाता तुझा नाही. लाजच नाही रे, बिनाजले तू म्हणले. कळतं का नाही म्हणले तुला? स्वतःचा बाप जो सोडला आणि दुसऱ्याला बाप म्हणायला लागला माझा म्हणले. अरे नरकाला जातील की उगाच कुणाला बी उठलं की सुटलं बाप म्हणी जाऊ नको वाचा. ज्याचा पुत्र म्हणावीसी तो जन्मदारा तुझा मासी भेटी कैसी न अरे ज्याचा पोरगा झाली. म्हणतो ते हनुमंतराय तुझ्या समोर उभा आहे. अरे जन्मल्यापासून आजपर्यंत तुझी न माझी भेट झाली नाही आणि मला पप्पा म्हणतो. श्री गणेशाय माद्री सरस्वते हे माद्री प्रभू रामचंद्रायण कोणी देखील नाही केले हे पुत्र म्हणायची उगले लांछन पूर्वजाला विले जोर जोडले पताय. कुणी बघितलं का रे तुला हनुमानाचा पोरगा आहे म्हणून? म्हणलं का गल्लीत तरी तुझ्या पद्धती हनुमंताचा पोरगा आहे म्हणून? अरे कुणी ऐकलं बी नाही आजपर्यंत हनुमंतराला पोरगा आहे म्हणून? ऐकलं नाही, पाहिलं बी नाही म्हणले असणार. उगाच म्हणतो तो हनुमंतराचा पोरगा आहे म्हणले असणार. कुणाला डाग लावला रे तुझ्या त्या आई वडिलांच्या कुलातला जन्माला, त्यांना डाग लावला. उगा कुणाला बी जोडू नको, नरकाला जाशील. हे रामकृपा मी हनुमंत कपिन लागलो उदरतो आणि केव्हा श्री संघाची मात स्वप्नात काही न अरे त्या प्रभू रामचंद्राच्या कृपेने मला जन्मतच ब्रह्म का सुटे म्हणले. अरे एवढंच नाही, जन्मापासून आजपर्यंत स्वप्नात सुद्धा स्त्रीचा संग केला नाही. मग मला कुठनं पोरगा? जन्मदाराभ्य पत्नी भोग म्या देखील नाही श्रीलिंग कैचा पुत्र झालाची सांग मातेशी डाग अरे जन्माल्यापासून आजपर्यंत स्त्री पत्नीच नाही, भोगच घेतला नाही, स्त्रीचं लिंग मी सुद्धा पाहिलं नाही म्हणले. आणि मला काय म्हणतो बाप पोरग, तुला काय कळतंय का? राक्षसाचा पुत्र वची आणि अनिकाचा मनवीची जीवे नाही मारी राशी करुणा भाकीची आणि वाराई. राक्षसाचा पोरगा आहे आणि हनुमंतराचा पोरगा म्हणतो, दुसऱ्याचा पोरगा म्हणतो. तुला राक्षस कुळाला तर तो डागच लावलाच लावला. मला कळलं तुला आता मरणाचं देह वाटायला लागलंय. जीव वाचवायसाठी म्हणतो हनुमंताचा पोरगा आहे. ओ पुत्र आणि काचा पिता बनवीची हनुमंताई विचारी केली निज माता जाईना प्राय चित्त तुझं. आणि त्याचा मुलगा आहे तो म्हणजे दुसऱ्याचा मुलगा आहे आणि हनुमंतराचा मुलगा म्हणतो. आईला सुद्धा तू स्वतःच्या आईला सुद्धा व्याविचारी म्हणतो. खरंच शिक्षेच्या लायकीच आहे. अगं कांटाळीत आहे. हे श्रीमात्री सहोदर माझा कैचा श्री पुत्र सांडी पटकपचार निघ सत्वर युद्धाची. अरे मी असणारा स्त्रीचा सहोदर आहे म्हणजे असणार. मला कसणारा स्त्रीचा संबंध म्हणजे अजिबात नाही. मला म्हणतो पोरग झालं म्हणजे हो तिकडं का बघायचं का तुला म्हणून सगळ्यांना समवेत झाली आपला पुरुषार्थ पुत्रांत कमी हनुमंत जाणं निश्चित अरे राक्षस तुझं जे काय सैन्य असेल त्यांच्या समोर बरोबर आता तुझी माझी ताकद दाखव. मी तुला प्रभू रामचंद्राचा दूत हनुमंतराय नव्ह तुझा बाप म्हणतो ना, आलं तुला बघायचं म्हणजे आता. वचने झाली जाता मग पाच विहिरी जमाताई पुसत झाला निजव्रतांत माझा पिता तो कोण आहे. जेव्हा हनुमंतरायचं असं बोलणं ऐकलं मग कोणतंच उठलं की आय आई पळतच आली की आली असं आई पळतच आली. आईला मला आहे सांग बरं मी पोरग कोणाचं आहे? हो की म्हणतं काय दुसरं काय बोलायला लागलं. म्हणे मकर ध्वजा नोळ केशी तू पवन आत्मजा मला चिकवण्या का जाई का ओजा सांगे नाही. मग असणार की मगर तिथंच आली, जवळ पळतच आली आणि मगर म्हणले मकर ध्वजा कारण येड्यासारखं तसं करायला लागला. बापा संग पण तिने ओळखीलं बी नसेल बरं का. कशाला वेड्यासारखं एवढ्या मोठ्याने कशाला आवाज वरडायला लागला म्हणले. माणसं झोपलेली उठली की म्हणली एवढे मोठ्या हाक मध्ये आयो म्हणून कुठे गेलते वय म्हणले. इथं तर होते म्हणले. तुझं येड्याने कशाला हाका मारायला लागला म्हणजे असणारा
ऐक बाबा म्हणले व्यवस्थित सांगते तू कुणाचा मुलगा आहे ते ऐक. ब्रह्मचारी पवन पुत्र त्याची काय छत्री पुत्र तुझ्या उत्पत्तीचे चरित्र ऐका सविस्तर सांग्या नाही. मग मी म्हणतोय ह्यांना मी हनुमंतराचा मुलगा आहे आणि हो की बाबा म्हणतो ती तापशी म्हणतोय तू कुठला हनुमंत मीच हनुमंत आहे आणि माझा कुठला मुलगा. तर आई सांग बरं मी कोणाचा म्हणले. आई म्हणली बाबा त्या असणाऱ्या हनुमंतराला स्त्री बी नाही पुत्र बी नाही म्हणले. तू कसा तुझा जन्म झाला ना तुला सांगते लक्ष देऊन ऐक. सीता चित्ती लागी मारुती आला होता लंके प्रती ते केली महाख्याती लंका पाती अपमानी लाई. ऐका म्हणजे असणाऱ्या सीतामाऊलीचा शोध घेण्यासाठी हनुमंतराय लंकेमध्ये आले होते आणि त्यावेळेस म्हणजे असणाऱ्या राजा रावणाने हनुमंतरायच्या शिफ्टीला आग लावली. त्यावेळेस राजा रावणाचा अपमान हनुमंतरायांनी केला. हो चिलावणी आगी उपरी धवला लागी दुर्गी लावली आगी हो चिलावणी आगी उपरी धवला लागी दुर्गी लावली आगी उडे सगळ्या खाचविल्या. मग असणाऱ्या शिफ्टीला आग लावली गेली. शिफ्टीने हनुमंतरायांनी सगळं गाव लंका जाळून टाकली आणि म्हणजे शिफ्टी धडधड जळत होती. आणि या सकाळी नगर वेगी आला समुद्रातील वीज बाबा पुच्या ग्राम आणली तरस सागरी. मग म्हणजे असणार कनगर झाला तर शिफ्टी पेटली तशी होती. वीज माहिती कशी म्हणून ते हनुमंतराय सागराच्या समुद्राच्या जवळ आलेले समुद्रावर बुडवावी तर समुद्रातले जलचर असणार पाणी उकळत समुद्र त्याने विनविला कपींद्र जळी समग्र विजविता पुच्या दिवस समग्र मारतीला. समुद्र सगळ्याला हनुमंतरायला म्हणलं तू जर अशी शिफ्टी ह्याच्यात बुडवली तर अख्खी जलचर प्राणी मासं मगरी समुद्रातले सगळे मरतील पुढं. उच्चतीला ठेवून लहरी विजविले संस्था उच्च ठेवून या तिरी हंत विजविद हरी आईच्या विनविताचा गारी वचन कपींद्री मानिल्या. तुम्ही काय करा तुमची शिफ्टी पाण्याच्या बाजूला ठेवा म्हणले. मी हळूच लाट आणतो आणि त्या लाटेने तुमची शिफ्टी विजवतो अशी विनंती सागराने केली. कप्पे हनुमंतराय म्हणल्या बरं बसतो. छतीला ठेवून लहरी विजविले संस्थान स्वेद सांडीला निपटून तो अपहार गिळला. मग म्हणजे असणारा त्या सागराने म्हणजे हळूहळू बारक्या बारक्या लाटा आणल्या आणि बारक्या बारक्या लाटाने ती सगळं शिफ्टी शिवली. मग हनुमंतराय दमून भागून आलो होतं गरमाई सगळी. मग त्या गरमाईने हनुमंतरायला लय घाम आला होता. मग हनुमंतरायाने काय केला असा घाम काढला आणि त्या समुद्रात टाकला. टाकल्याबरोबर मगर म्हणले मी तिथं आलते आणि मी ती घाम गिळला. अमोघ वीर्य वायुनंद हरणाच्या हिवरी राम भजन स्वेद धन गर्भधान गर्भ संपूर्ण भरपूर वीर्य असणाऱ्या हनुमंतरायात म्हणले असणारा उर्धवर घेत असणारे हनुमंतराय. मग ती घाम असणाऱ्याने गिळला आणि त्याला अखंड प्रभू रामचंद्राचं नाम स्मरणावर त्या असणाऱ्या घामाच्या जोरावर मला गर्भ राहिला. गर्भ हरवाळ वाढला तू त्याला मला आला वाळा. गर्भास्तव पाही तू जडाची माझ्या हृदयी पिता पुत्र दोघाई भाग्य पाही भेट झाली. आणि त्या गर्भास्तव असणाऱ्या त्या गर्भातून मग तुमची जन्म झाला. दोघांचं बी भाग्य थोर. हनुमंतरायचं नशीब मोठं मग तुझं बी नशीब मोठं म्हणून बाप लेकाची भेट झाली रे बाबांनो. दोघा वैरा भाव सर्वता नसावा पहावाई सायनरी धारावी भाव महाभावाळिंगी. म्हणून दोघांमध्ये वैर भाव नसावा. आता तुम्ही बापले का मला वाटतं तुमच्या दोघांमध्ये वैर भाव नसावा. दोघं एकमेकाचे असणार विचारपूस व्यवस्थित करा. युद्ध भांडण बंद करा म्हणजे असणारा आणि एकमेकाला आलिंगन गोडी गुलाबानी राहावा. ऐकणी मात्याच्या वचन मग राक्ष घातले लोटांगण येडे दिदले आलिंगन समाधान दोघांची. आईचं बोलणं ऐकलं मग कर्धाने उठले हनुमंतरायाच्या पाया पडले. हनुमंतरायला समाधान वाटलं मकर ध्वजाला समाधान वाटलं. आता दोघाला बी समाधान वाटलं. आता दोघाचं बोलणं भाषण कसं होईल उदीच्याला. एका जन हा जन चरण झाले पिता पुत्र दर्शन आता वधू हिरावण महिरावण समाव्यात. आपल्या सद्गुरु जनार्दन स्वामीला शरण गेले नव्हे का काका. आपल्या सद्गुरु शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना शरण गेले. शरण जाऊन दोघं असणार आई वडिलाचं आणि मुलाचं दोघांचं असणार भेट झाली. दोघांमध्ये प्रेम निर्माण झाला गेला. दोघांचं दर्शन झालं. आता दोघं एकत्र येऊन अहिरावणाला महिरावणाला कसं मारतील कसं मदत असणार मग हनुमंतराला कसं तिथं पोहोचवतील देवी समोर कसं नेतील आणि देवीची इच्छा हनुमंतराय कसं पूर्ण करतील ती सुंदर वड कथाला पुढच्या अध्यात ऐका. श्री बाबा दरमने जगंडे एकाधिकाय हनुमंत मगर ध्वज दर्शनम नामती पंचशतमाध्याय. श्री